दिलेली जी सिलेबसची कॉपी आहे त्याच्यामध्ये एमपीएससी आणि यूपीएससी दोन्ही प्रिलिम्सचा सिलेबस आहे आणि प्रिलिम्स आपली एमपीएससीची 31 मे ही परीक्षा टार्गेट समोर ठेवून आणि प्लस यूपीएससी ह्या दोन्ही एक्झामच्या पावतातील पहिलं लेक्चर आहे आणि त्यासोबत इथून पुढे डेली लेक्चर पण त्याच ऍपपासून असणार आहे. तर आज त्या सगळ्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की ज्या ऑब्जेक्टिव्हनी आपली प्रिलिम्स निघाली पाहिजे. यूपीएससी आणि एमपीएससी दोन्ही एक्झाम, एमपीएससी यूपीएससी दोन्ही प्रिलिम्स एक्झाम का निघायला पाहिजे, कशा निघायला पाहिजे, का निघत नाही, आपण काय तयारी करायला पाहिजे, कशा ऑब्जेक्टिव्हनं आपला पुढचा प्लॅन असला पाहिजे, हे सगळं जे प्रिपरेशन प्लॅन आहे आज ऑलमोस्ट त्या गोष्टी सगळ्या क्लिअर होतील. आणि याच्यामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण स्टेप बाय स्टेप बघूया. पहिला आपण बघतो नेहमी की इंटरव्ह्यू, मेन्स आणि प्रिलिम्स हा 3 स्टेप्स बघतो आणि दुसऱ्या स्टेप्स आहेत ते म्हणजे तयारीच्या स्टेप्स आहेत. क्लासेस, सोर्सेस, क्वेश्चन बँक पेपर, प्रिव्हियस इयर सिलेबस कॉपी, क्वेश्चन पेपर्स, हे सगळ्या गोष्टी आपल्या स्टडी मटेरियलचा एक पार्ट असतो. पण हे सगळं करताना काय नेमकं आपलं ऑब्जेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे आहे या पॉइंट ऑफ व्ह्यूला काही गोष्टी तुम्हाला ऑब्झर्व व्हाव्यात यासाठी आजचं लेक्चर आहे. तुम्हाला दिलेल्या सिलेबस कॉपीमध्ये पहिलाच पेज ओपन केल्याबरोबर तुम्हाला काही गोष्टी दिसत आहेत. त्या गोष्टी एक्झॅक्टली काहीच पिक्चर क्लिअर नाही करत. म्हणजे सरळ सरळ 7 लाईनमध्ये 7 सिलेबस टाकून दिलेला आहे त्या पूर्व परीक्षेचा, ज्याच्यामध्ये सरळ जीएसचा पार्ट दिसतो आणि त्याच्यात हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, करंट अफेअर्स हे 7 सब्जेक्ट पिक्चर क्लिअर होतं. पण एक्झॅक्टली त्याच्यात काय करू, मी जर असं विचार केला तर इकॉनॉमिक्स मध्ये मी काय करू, तर त्याच्यामध्ये त्यांनी सरळ टाकून दिलंय की फायनान्शियल इन्क्लुजन, इकॉनॉमिकल ग्रोथ, डेव्हलपमेंट, सोशल वेलफेअर आणि असे शब्द टाकून दिलेले आहेत. मग त्यातून एक्झॅक्टली काय करायचंय, तो फायनान्शियल इन्क्लुजन हा टॉपिक एवढा मोठा आहे की त्याच्यामध्ये जेवढं केलं तेवढं कमी आहे. मग त्याच्यात बँकिंग आले, आरबीआय आली, फायनान्शियल सिस्टम आली, त्यासोबत गव्हर्नमेंटच्या स्कीम आल्या, त्यासोबत फिस्कल पॉलिसी आली, ह्या सगळ्या माध्यमातून केलेले टॉपिक्स आहेत. म्हणजे त्याच्यात दिलेलं आहे की ते फायनान्शियल इन्क्लुजन, पण त्याच्यात टॉपिक आहे आरबीआयचा, बँकिंगचा, फायनान्शियलचा, त्यानंतर पब्लिक फायनान्सचा, टॅक्सेसचा, हे सगळे 4-5 टॉपिक त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. पण बघितलं तर सिलेबसला ते टॉपिक नाहीच आहे. ना टॅक्सेस करायची गरज आहे, ना बँकिंग करायची गरज आहे, असं दिसतंय मागच्या पेपरचा जर थोडासा अनालिटिकल पार्ट बघितला तर आहे. पण याचा अर्थ नाही की मग ते बँकिंग करू नये किंवा संबंधित टॅक्सेसचा टॉपिक करू नये, यावर प्रश्न ऑलवेज आहे. तसंच पॉलिटीमध्ये पण आहे. त्यांनी सरळ सरळ पॉलिटी टाकलंय आणि पुढे मग गव्हर्नन्स आणि ऑल पॉलिसी मेकिंग ह्या सगळ्या गोष्टी शब्द टाकलेल्या आहेत. मग ते पॉलिसीज आणि सोशल इश्यूज हे सगळे पॉईंट बघितलं तर असं वाटतं की याच्यामध्ये पण काय आहे, आणि त्यांनी होल कॉन्स्टिट्यूशन पूर्ण फिरवलेलं आहे सिलेबसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. अनेक ठिकाणी ते टॉपिकला कुठं ना कुठं कुठल्या ना कुठल्या अँगलला टच केलेलं आहे. तर सांगायचं मेन ऑब्जेक्टिव्ह असं आहे की या 7ही पॉईंटमध्ये आपल्याला आयोगानं क्लिअर नाही दिलेलं आहे प्रिलिम्ससाठी एक्झॅक्टली काय टॉपिक आणि सब टॉपिक असतं. पण आपल्याला ते प्रिपेअर करताना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार नक्कीच करावा लागेल आणि आत्तापासून मी काय विचार करायला पाहिजे किंवा कसं करायला पाहिजे हे मेन ऑब्जेक्टिव्हिटी मी तुमच्या समोर आज क्लिअर पिक्चर देतोय. यूपीएससी आणि एमपीएससी दोन्ही एक्झामचं सिलेबस सेम आहे, पॅटर्न सेम आहे, ऑब्जेक्टिव्ह सेम आहे आणि ड्युरेशन सुद्धा ऑलमोस्ट सेम आहे. थोडासा 8 दिवसाचा 15 दिवसाचा फरक सोडला तर ते सेमच आहे. त्यामुळे मग आपण यूपीएससीच करायला पाहिजे आणि त्यासोबत एमपीएससी करणं मेन ऑब्जेक्टिव्हिटी आहे. ह्या दोन्ही एक्झामचा इथून ड्युरेशन बघितला तर आपल्याकडे उपलब्ध कालावधी आणि त्या माध्यमातून पूर्व परीक्षा पास होण्यासाठीचे असलेले घटक, हे मी इथं कधीही तयारी करताना ह्या गोष्टीबद्दल खूप ऑब्झर्व करतो की आपण कितीही मोठा मोठा पिक्चर तयार करत असलो तर रिअल पिक्चर इम्पॉर्टंट आहे पास होण्याच्या मोठा आहे. म्हणून रियालिटी जी अनेक वेळा आपल्याला समजत नाही किंवा माहिती नसते. त्यातला पहिला पॉईंट आहे आपला ड्युरेशन. आपल्याकडे उपलब्ध कालावधी किती आहे याच्याबद्दल तुमच्या समोर पिक्चर रिअल मध्ये क्लिअर असणं गरजेचं आहे. मी किती म्हणत असेल की नाही तुम्ही आता इथे क्लासला आलात म्हणजे 100% पास होणार आहात, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा की मी तुम्हाला प्रिलिम्स पास करून देईन,
आणि मग तुम्हाला हे मटेरियल देईल, ते मटेरियल देईल, ते पेपर, हे नोट्स वगैरे वगैरे. पण ह्या गोष्टी खऱ्या कधी दिसतील जेव्हा त्या टाइममध्ये त्या एक्झिक्यूट होत असतील किंवा त्या आउटपुट देणाऱ्या होत असतील तर आहे. मग आता आपण जर रिअल मध्ये बघितलं तर आपल्याकडं हा टाइम आहे जानेवारीचे इथून अजून पुढे 20 डेज आहे. त्यानंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, हे ऍन अवरेज तुमच्याकडे दिसत आहे ते 100 डेज, 110 डेज आपल्याला दिसत आहे. मग आता 110 दिवस प्लस मायनस आपल्याकडे आहे. मी इथं तुम्हाला स्पष्ट सांगतोय की हा आपला जो 30 एप्रिलचा दिवस आहे, इथं तुमच्या सगळ्यांची तयारी अभ्यास करून संपली पाहिजे. ही डेडलाईन आहे की तिथं तुम्हाला असं वाटलं पाहिजे की आता मला अभ्यास करायचं काही काम बाकी नाही. हा स्टडी संपलेला टाइम आहे. खरं तर ही सुद्धा थोडं डिले होऊ शकतं. जर आपल्याला खूपच कॉम्पिटेटिव्ह आणि नेटवर्क आउटपुट देण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू स्टडी करायचे तर आपल्याला हे एक्झिक्यूट होणं जरुरीचं आहे. म्हणजे ही लास्ट लिमिट आहे 30 एप्रिल पर्यंतची. आणि याच्या अगोदर आपल्याकडे इथं 110 डेज आहे. आणि या 110 डेज मध्ये आपण प्रिलिम्सचा अभ्यास करणार आहोत येणाऱ्या एमपीएससी युपीएससीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. मग आता 110 डेज आहेत आणि तुमच्या सगळ्यांकडं हे मिनिमम 7 सब्जेक्ट आहेत. 7 सब्जेक्टवर आपल्याला स्टडी करायचं आहे. आता 7 सब्जेक्ट म्हणलं तर ऍन अवरेज आपण इथं जरी ओव्हरलुक केलं तर एका विषयाला 20 दिवस मिळत नाही असं दिसतंय. सोप्या सोपं जर आपण ओव्हरलुक केलं तरी. मग आता इथं बघितल्यावर भीती वाटायला लागते की मग कसं शक्य आहे 20 दिवसामध्ये एक विषयाला. तर हे पिक्चर क्लिअर होणं आणि त्याच्यानुसार अभ्यासाला सुरुवात करणं यासाठी तर असं लेक्चर आणि इथून पुढे क्लास आहे की ज्यामध्ये या पद्धतीनं आपण काम करणार आहोत. मग आता आपल्याकडं कालावधी किती आहे समजलं तर मग सोर्सेस किती वापरायचे, क्लास कोणता कसा करायचा, कोणत्या विषयाला कधी संपवायचं हे पिक्चर क्लिअर होतं. अदरवाईज मी मगाशी बोललो त्याप्रमाणे तुमच्याकडं टार्गेट खूप मोठं आहे की मला कुठल्याही पद्धतीमध्ये 120 मार्क पर्यंत पोहोचायचं आहे. मग 120 मार्क पर्यंत पोहोचायचं आहे आणि माझ्याकडे 110 डेज मध्ये काम पूर्ण करायचं आहे तर मग मी हे कसं हँडल करून ह्या गोष्टी राईट वे मध्ये पिक्चराइज होणं विशेष इम्पॉर्टंट आहे. मग आता मी तयारी करताना मला पहिला हा घटक समजला की माझ्याकडे ड्युरेशन या पद्धतीने उपलब्ध आहे. मग आता ह्या ड्युरेशनचं आपण आपल्या टार्गेट प्रमाणे काम करणं कसं गरजेचं आहे. आता ह्यासाठी तुमच्या समोर टार्गेट पण सेट असणं गरजेचं आहे. टार्गेट किती आहे आपल्याला 60 क्वेश्चन बरोबर करणं विशेष इम्पॉर्टंट आहे. राज्यसेवेच्या प्लेन्समध्ये अवरेज यापर्यंत पोहोचावं लागेल. युपीएससी सुद्धा ते या कॉम्पॅरिझन मध्ये थोडंफार क्लोजनेस या झोन मध्ये पोहोचलेला आहे. कदाचित 2025 मध्ये एवढा मेरिट नसेल पण कदाचित कारण जो वर्ग 2022, 23, 24 मध्ये ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न प्रमाणे एमपीएससी देत होता तो वर्ग आता जी चालू असलेली मेन्स आहे त्यासाठी पण होता कारण ते मागचा फ्लॅशबॅक होता की ठीक आहे आपल्याला मेन्स द्यायचे नाही पण ऍटलिस्ट प्रिलिम्स आपण देऊ कारण सेम पॅटर्न आहे. मग ते मागच्या अभ्यासावर प्रिपेअर झालेल्या लोकांनी असंच फॉर्म भरलेले आणि प्रिलिम्स दिलेले त्यामुळे स्कोर प्रिलिम्सचा जास्त राहील. पण येणारी जी प्रिलिम्स असेल 31 मेची त्याचा स्कोर एवढा कदाचित येणार नाही कारण ऑल ओल्ड जे स्टुडंट आहेत जुन्या पॅटर्न प्रमाणे ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास करणारे ते त्या टाइममध्ये नसतील. तेच लोक असतील जे मेन्सची तयारी केली होती, मेन्स देत होते डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा किंवा युपीएससीचे विद्यार्थी. पण युपीएससीचा विद्यार्थी प्रिपेअर करतोय त्याला एमपीएससी मध्ये एवढा स्कोर येतोय असं होत नाही कारण एमपीएससीच्या प्रिलिम्सचा स्कोर काढणारा वर्ग वेगळा आहे आणि तो पेपरचा थोडासा माइंडसेट पण डिफरंट आहे. त्यामुळे युपीएससीचा अभ्यास करताना जो अनालिटिकल माइंड असतो आणि त्या लेवलवरती जेवढा स्कोर येतो तेवढ्या स्कोरवरती एमपीएससी मध्ये एवढा जास्त स्कोर काढता येत नाही. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर एमपीएससी मध्ये स्कोर कम्पॅरेटिव्हली जास्त होतो पण एमपीएससी मध्ये स्कोर काढणारा व्यक्ती वेगळा आहे आणि युपीएससीचा अभ्यास करून एमपीएससी मध्ये स्कोर काढणारा वेगळा व्यक्ती आहे. म्हणजे तेवढा स्कोर येत नाही. उलट युपीएससी कधी कधी तो जास्त स्कोर करतो युपीएससी मध्येच पण युपीएससी काढलाय म्हणून तो एमपीएससी मध्ये स्कोर तेवढा जास्त करतो असं होत नाही. हे आतापर्यंतचा ट्रेंड आहे किंवा हिस्ट्री तशी आहे. म्हणून मग युपीएससी असो की एमपीएससी असो आपलं जर बेंचमार्क हे 120 मार्क्स असेल तर आपण सेफ झोन मध्ये आहोत. आपल्याला 120 मार्क्स घ्यायचे तर आपल्याला कुठं कुठं मार्क घ्यायला पाहिजे, कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे त्याचंही टाइम झोन आणि या माध्यमातून आपल्याला अॅक्युरसी काढावी लागेल. आता हे
टार्गेट ठेवलंय आपण 60 क्वेश्चनचं, तर आपण 60 क्वेश्चनचं टार्गेट ठेवलं म्हणजे 60 बरोबर येतील अशी गॅरंटी नाही. त्यासाठी आपल्याला ऍटलिस्ट 70 बरोबर करावे लागतील, तर 60 ला आपण पोहोचू. मग आता 70 बरोबर करायचे आहेत, तर तुम्हाला 90 अटेम्प्ट करावे लागतील. 90 अटेम्प्ट करावे लागेल. हे फॅक्टच आहे, कारण ऍन ॲव्हरेज 20 तुमचा डेफिसिट आहे, हे चुकणारच आहे, रॉंग जाणार आहे. मग आता जर 20 रॉंग जाणार असतील आणि त्याची पेनल्टी लागणार असेल, तर मग आपण नेट स्कोर वरती पोहोचताना काय कुठल्या लेवलवरती पोहोचावं लागतं याचा अंदाज येतो. मग आता पहा, मी ऍव्हरेज 90 अटेम्प्ट केले, माझे 20 ते 25 चुकणार आहेत, तर माझे त्याच्यातून मायनस मध्ये जातील इथे 5 ते 6 मायनस जातील, तर मी 65 64 या झोन मध्ये राहू शकतो. आणि हा अगदी सेफ झोन आहे, म्हणजे कुठल्याही कॅटेगरी, मुलगा मुलगी आणि कुठल्याही एक्झामसाठी. पण यासाठी तयारी एवढ्या लेवलची पाहिजे आणि एवढा स्कोर येत नाही, हेही फॅक्ट आहे. अवरेज आता 57 58 57 56 55 60 या झोन मध्ये मार्क येताना दिसतात. मग आपल्याला प्लस 60 गेलो तर मग ते सेक्युरिटी राहू शकते. म्हणजे आता तुम्हाला मला सांगायचं हे आहे की तुम्ही अवरेज 90 अटेम्प्ट केलाय, तर तुम्ही 60-65 च्या आसपास जाऊ शकता. मग आता राहिलेच क्वेश्चन्स आहेत, जर आपण त्याचं प्रपोर्शन बघितलं तर 10 क्वेश्चन्स आहेत आपण त्याला अटेम्प्ट नाही केलेला आहे. म्हणजे प्रत्येक विषयाचे क्वेश्चन्स आहेत ऍव्हरेज आपल्याकडे 15 क्वेश्चन्स. तर त्या 15 क्वेश्चन पैकी मी प्रत्येक बोलत नाही, पण 5-6 विषयामध्ये आपण या झोनला पोहोचतो. पण यातले मला तुम्हाला काहीतरी प्रपोर्शन लाईन क्लिअर करून द्यायचे, यासाठी हे मी सांगतोय. प्रपोर्शन लाईन अशी आहे की या 15 क्वेश्चन जे येणार आहेत, समजा आपण पॉलिटीचे घेऊ, तर पॉलिटीचे 15 क्वेश्चन येतात. त्या 15 पैकी ना एकच क्वेश्चन असा असला पाहिजे जो तुमच्या लाईफमध्ये कधी वाचण्यात नाही आलेला, अननोन क्वेश्चन होता. हा एकच क्वेश्चन आहे, एवढा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. 1 क्वेश्चन अननोन आहे आणि 1 क्वेश्चन हे तुमचा रॉंग गेलेला. तुम्हाला वाटलं होतं की आन्सर बीच आहे, पण आन्सर सी आला, हे रॉंग झाला. आणि 1 क्वेश्चन आहे हा मिस्टेक. एकतरी मिस्टेक होणारच आहे की तुम्ही विचार केला होता की त्याचा आन्सर इनकरेक्ट विचारलं होतं, इनकरेक्ट ऑप्शन विचारला होता आणि तुम्ही त्याला करेक्ट समजले आणि खाली अटेम्प्ट केला, बीच्या ऐवजी सी आला. असे एकतरी प्रत्येक विषयामध्ये एकतरी मिस्टेक होते. मग एक मिस्टेक होणार आहे, म्हणजे मिस्टेकचा ऑप्शन एकच आहे, एक रॉंग जाणार आहे आणि एक अननोन असणार आहे. हे 3 गेले. आता याच्यापैकी तुमचे 2 तर क्वेश्चन इथं रॉंग गेलेले आहेत, त्याची पेनल्टी आपण इकडे पकडली आता आहे. मग आता याप्रमाणे ह्या 15 पैकी तुमचा इथं स्कोर असणार आहे 12. हे 3 तर गेले, आता पेनल्टी काढली तर मग इथला 11 स्कोर असेल. म्हणजे एका सब्जेक्टमध्ये एवढ्या लेवलवरती प्रिपरेशनचा प्लॅन केला तर सुद्धा आपण 11th क्वेश्चन पर्यंत पोहोचतो. आणि असंच आपण पकडलं सगळ्याच विषयाबद्दल, तर तुम्ही आता अंदाज बांधू शकता की 60-62 लाच पोहोचणं सुद्धा डिफिकल्ट जातं, एवढ्या लेवलवरती असं. आणि हे असंच आहे आता सध्या. तुम्ही याच्यापेक्षा वर्स्ट लेवलला विचार नाही करू शकत की नाही, मला असं वाटतंय की इकॉनॉमीचे 15 येतात, तर त्यातले मला असं वाटतंय की आपण 9-10 तरी घ्यावं. तर नाहीच, ऑप्शन तो नाही आहे. कारण तेवढे तुम्ही खाली गेलात की मग त्या विषयामधल्या मार्काचं प्रपोर्शन आपोआपच कमी होऊन जातं. कारण ते बॅलन्स नाही होत आहे. तुम्ही अटेम्प्ट केले होते 78 आणि तुमचे 20 चुकले, तर मला एवढेच येत होते, आता मी याच्यापेक्षा काही जास्त स्कोर नाही करू शकत होतो. तर हे खूप आयडियलिस्टिक आन्सर झालं. इथं आयडियलिस्टिक नाही चालणार आहे. प्रिलिम्स म्हणजे जुगार आहे, म्हणजे जुगाड कार्यक्रम आहे. जुगाड कार्यक्रम म्हणजे कसं आहे की मला 2 प्रश्न असे होते जे वाचल्यासारखे वाटत होते, परंतु अॅक्युरेसी नव्हती, क्लॅरिटी नव्हती. तर मग मी त्याला सोडून दिलं, कारण मला एक्झॅक्टली येत नव्हते. तर ते सोडून देण्याचा ऑप्शन नाही आहे. तुम्हाला तिथं जुगाड करावाच लागेल. एलिमिनेशन जा, त्याच्यातले काही ऑप्शन वरून लॉजिक लावा, क्वेश्चन मधल्या स्टेटमेंटमध्ये काही थोडं थोडं अनालिटिकल माइंडने थिंकिंग करा, त्याला इलिमिनेट करून आन्सर पर्यंत घेऊन जा, पण त्याला अटेम्प्ट करावं लागेल, हे फॅक्ट आहे. आणि हे अटेम्प्ट केलं तरच आपला स्कोर येणार आहे. आणि सगळ्या विषयाचं प्रपोर्शन बघितलं तर किमान 10 मार्क प्रत्येक विषयावरती आपला प्रश्न आहेत, इन्क्लुडिंग एन्व्हायरमेंट. तर हे तयारी करताना आता आपल्याला
जे मेन ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला मगाशी बोललो की 60 बरोबर करायचंय, तर प्रत्येक विषयामध्ये ही थिंकिंग आपली इम्पॉर्टंट आहे. म्हणजे नाही आता कसं आपल्याला फक्त काही करून प्रिलिम्स काढायचंय, तर मग प्रिलिम्स काढायचंय म्हणून मी टार्गेट ठेवलंय 60चं आणि आपलं चाललंय उद्यापासून निवांत. एक विषय घेतला हिस्ट्रीचा आणि मी आता 1 महिना झाला वाचतोय, पण ते संदर्भ रेफरन्सच संपला नाही आहे. आणि दररोज 1 तास करंट करतोय, थोडंसं 1-1.5 तास सीसॅट बघतोय आणि बाकी दिवसभर हिस्ट्रीमध्येच वेळ चाललाय. आणि आता अभ्यास सुरू केला होता. साधारण एक 5-6 फेब्रुवारीला बघितलं, तेव्हा आता बजेट आलं होतं, जरा इकॉनॉमीचा अभ्यास करावा म्हणत होतो, तेव्हा संपलं की अजून इतिहासच संपला नाही आहे. मग देन तिथं वाट लागली याची जाणीव व्हायला सुरुवात होते. कारण तिथून पुढे फेब्रुवारीमध्ये तुम्ही 2 जरी विषय करायचा प्रयत्न केला, तर फेब्रुवारी एंडिंग पर्यंत हिस्ट्री आणि अजून एक इकॉनॉमिक्स आणि एखादा समजा अजून जिओग्राफी सारखा विषय संपला, तर तुम्हाला अजून लक्षात येईल की मार्च आणि एप्रिल 2च महिने बाकी आहेत आणि अजून 4 विषय बाकी आहेत, 3च झालेले आहेत. आणि एप्रिल एंडिंग पर्यंत तुमचे 4 वाचूनच होतील आहे. मग तेव्हा त्या दिवशी कळेल की ना आपलं रिव्हिजन झालं, ना आपली क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस झाली, ना आपण कॉन्फिडेंट आहोत. मग एप्रिलमध्ये काय वाटायला लागेल की युपीएससी तर गेल्यासारखंच वाटतंय हातून. एवढा अभ्यास करतोय का युपीएससी होत नाही. पण वाटतंय की थोडंसं मग ट्रायल म्हणून एमपीएससीवर थोडंसं फोकस करू. झाली तर ठीक आहे. असंही मला असं वाटतंय की आपलं फक्त प्रिलिम्सच निघेल, आपलं काही मेन्स काही प्रिपरेशन प्रॉपर नाहीये. अजून मी ऑप्शनबद्दल कन्फ्युज होतो. आता मी पहिल्यांदाच अटेम्प्ट देतोय. तर मग लोक म्हणतात की मेन्स अभ्यास झाल्याशिवाय प्रिलिम्स देण्यात काही पॉईंट नाही. मग आपलं मेन्सच नाही, मग आपण कसं करायला पाहिजे? आता यावर्षी अजून काही लोकांनी एमपीएससीची मेन्स डिस्क्रिप्टिव्ह दिली आहे. हे पण लोक आता लगेच प्रिलिम्सला पण बसलेत, म्हणजे यांचं मेन्स तयार आहे. दरवर्षी युपीएससीचे लोक मेन्स तयार करूनच असतात, ते पण लोक एमपीएससी मध्ये पण असणार आहेत. म्हणजे याचा अर्थ आपलं काही निभाव लागत नाही. त्यामुळे मग आपण हा अटेम्प्ट फक्त असंच द्यायचं म्हणून देऊ. युपीएससी मध्ये अटेम्प्ट काउंट होतात, त्यामुळे तिकडे काही हात नको मारायला. एमपीएससी मात्र द्यायला हरकत नाही, एक्सपिरियन्स वगैरे घेऊ आपण. आणि मग जून पासून तुम्ही पहा मेन्सचा अभ्यास परफेक्ट आपण सुरुवात करू. मग मेन्सला अभ्यासाला म्हणजे ऑफरची तयारी, ऑल डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग वगैरे, म्हणजे 6 महिने आपण अभ्यास करू. 27ला आपण सेट राहतो 100%. कारण मेन्स आपला अभ्यास झालेला असतो. त्यामुळे मग प्रिलिम्स तर आपण काढूच, कारण आता तर 2-4 महिने आपण स्टार्ट केलं होतं. प्रिलिम्सचा एक माइंडसेट बनला होता. आपल्याला एक्झॅक्टली प्रिलिम्सला काय करायचं ते कळालं होतं. त्यामुळे मग मेन्स तयार नसेल तर मग प्री देऊन उपयोग नाही, आणि प्री पास होऊन पुढे 2-4 महिन्यात काही आपला मेन्स होत नाही. मग उगीच कशाला हातपाय मारायचे. म्हणून आपण मग जून पासून मेन्सचा अभ्यास करू डिसेंबर पर्यंत. एकदा मेन्स झाली परफेक्ट, मग प्री काढण्यात मजा आहे. अदरवाईज प्री निवडून काही उपयोग नाही. असं दुनियावरचा कचरा सगळ्यांना एप्रिलमध्ये आठवतो. एप्रिलमध्येच आठवतो. आता जे भाषण दिलं ना, हे सगळं भाषण एप्रिलमध्ये आठवतं. कारण मे मध्ये सगळे 1 to 1 होत असतात कार्यक्रम. आणि कोणतरी सिनियर ज्युनियर आजूबाजूला ते हे म्हणतो पण आहे की बघ, तू प्री पास होऊन काय करणार आहे? तुला माहिती आहे ना, ऑप्शनल 500 मार्काचं आहे. ते करायला 5 महिने पुरत नाहीये आणि 5 महिन्यावरती मेन्स आहे. बाकी जीएस 1000 मार्काचं जीएस आवासून बसलेला आहे. निबंध तुझ्या गावाला माहितीच नाही काय आहे एसे. मग तू कशाला ह्या भानगडीत पडायला लागला? 1.5 महिन्यात तुझी काय निघणार आहे? तर हे लक्षात ठेवा. मेन्सचं काय होईल ते होईल. मी बघेल पुढे काय ते आहे. मी ठरवलंय यावर्षी कुठल्याही कंडिशनमध्ये प्रिलिम्स काढायचे म्हणजे काढायचे आहे. कुठलीच नाटकं नाही करायची, कुठल्या मेन्सचं रिझन नाही द्यायचंय. जे काही आहे ना, जे करता येतं. भरपूर लोक गाईड करणार आहेत, भरपूर क्लासेस आहेत, भरपूर मलाही माहिती आहे माझं काय करायचं ते. माझं काही मी आतापर्यंत काहीतरी करत आलोय, तर मी बघेल काय ते आहे. पण मी जीएसचा अभ्यास असा आणि अशा पद्धतीने मजबूत करेल की जीएसचे जे मेन्सचे सब्जेक्ट आहेत, त्याच्यात हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स 4 तर कॉमन सब्जेक्ट आहेत. ते मी प्रिलिम्सच्या वेळेस एवढं मजबूत आणि डीप मध्ये स्टडी करेल की मला मेन्सच्या स्टडीच्या वेळेस किमान 50-60% त्याचं काम झालं पाहिजे आहे. एसए तर काय कोणी स्पेशल वेळ काढत नाही. राहिला प्रश्न ऑप्शनलचा, बघूया तसं काम प्रिलिम्स नंतर. पण एक्सक्यूज नको कुठल्याही कंडिशनमध्ये, कारण एक बार काय आपण ही बस पकडली आहे ना, तर आता उतरायचं नाही मध्ये. ते 31 मे पर्यंत काय, ते 1 जूनला आपण पुढचा ठराव पारित करू. मेन्सचं करायचं की पुन्हा प्रीचं करायचं, पुढचं काय ते पुढे बघूया. पण एनी कंडिशन मे एंडिंग पर्यंत डोक्यात ओनली प्रिलिम्स आणि प्रिलिम्स ठेवा. कारण हा प्रिलिम्स म्हणजे T20 क्रिकेट प्रमाणे हा गेम आहे. फुल इथं स्ट्रॅटेजी लागते, फुल इथं प्लॅनिंग लागते, फुल इथं इव्हॅल्युएशन लागतं. दर आठवड्याला, दर 15 दिवसाला तुम्हाला स्वतःला कुठे ना कुठे इम्प्रुव्हमेंट करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूचं थिंकिंग करणं गरजेचं आहे. मेन्समध्ये ना ओनली कंटेंट लागतो, स्टडी लागतो. तिथं काही वेगळं असं स्ट्रॅटेजी वगैरे वगैरे करायची गरज नाही पडत. हे जे मी सांगतोय हे ओनली प्रिलिम्समध्ये लागतं. कारण इथं ना झटपट टाइम निघून जातो. आणि ह्या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही काय करत होते आणि कसं करत होते याच्यातला आणि एक्झाम मधला गॅप खूप तयार होऊन जातो. आणि ते आपल्याला सगळं मार्च एंडिंग एप्रिलमध्ये दिसायला लागतं. आणि असं काहीही दिसू नये यासाठी आत्तापासून तुम्ही
तुमचं काम दोन गोष्टी इथे मी क्लिअर केल्या, टार्गेट आणि टाइम. दोन्ही पिक्चर क्लिअर आहे की तुमच्याकडे टाइम किती आहे आणि टार्गेट किती आहे. आता दोन्हीच्या मध्ये काम सुरू होतं पुढचं जे आपल्याला करावं लागेल. पण ह्या दोन गोष्टी करताना जे आता मी मगाशी बोललो, आता ना स्टार्ट खूप एनर्जेटिक होते जानेवारी फेब्रुवारी, पण ना फेब्रुवारी एंडिंग एंडिंग येईल तेव्हा थोडस लोड वाढतो आणि मार्च मध्ये प्रेशर क्रिएट होतं आणि तिथं आपलं टेम्परामेंट घसरायला लागतं आणि मग एप्रिलमध्ये आपण गिव्हअप केलेला असतो. हे होऊ द्यायचं नाही आणि एप्रिलमध्ये गिव्हअप न होण्यासाठी मार्चमध्ये तुमचं रिव्हिजनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं 7 पैकी 3-4 विषयाची तयारी सुरू होणं गरजेचं आहे. आणि जे काही माझं नोन अननोन सब्जेक्ट आहे ते किमान माझं फेब्रुवारी एंडिंग पर्यंत रीड होणं गरजेचं आहे. तर तुम्ही स्टेबल राहा आणि कन्सिस्टंट कॉन्स्टंट राहून आपला अभ्यास पूर्ण करू शकता ह्या पुढच्या कालावधीमध्ये. तर ते पूर्ण करण्यासाठी आपलं तसा माइंडसेट आणि अप्रोच असणं आवश्यक आहे ज्या लेवलवरती प्रिपरेशन होतो. मग आता ते काय करू की ज्यामुळे माझं हे मला कुठल्याही पद्धतीने माझ्या टाइमला माझ्या टार्गेटला पूर्ण करण्यासाठी लिमिटेशन येणार नाही, याप्रमाणे माझं स्टडी होणं गरजेचं आहे. बघा, मी पकडतोय 10 जानेवारी पासून आणि आपला एंडिंग टाइम होता 30 एप्रिल पर्यंत. या ड्युरेशन मध्ये आपला स्टडी टाइम आहे. या स्टडी टाइम मध्ये आपलं शेड्यूल कसं असलं पाहिजे किंवा आपण आता इथं क्लासमध्ये कसं घेणार आहोत ज्या लेवलवरती आपल्या तयारीबद्दलचा पार्ट पुढे कंटिन्यू असणार आहे. पर डे प्लॅनिंग मध्ये पहिलं इम्पॉर्टंट आहे तुम्ही सगळ्यांनी आता सिलेबस बघणे. नेक्स्ट आहे पीवायक्यू बघणे. सोर्सेस, बघा काय होतं की आता मी अभ्यास करायला सुरुवात केली, अटेम्प्ट द्यायचा आहे, म्हणजे मी काय करतो तर मी डायरेक्टली सुरू करतो ना इथून. ही सर्वात मोठी मिस्टेक आहे. म्हणजे आता उद्या सुरू झाला तर मी उद्या काय करतो लगेच की चलो ठीक आहे, मी लक्ष्मीकांतचं पुस्तक घेतो आणि उद्या पॉलिटी अभ्यास सुरुवात. देन मला काय आयोगाने कसं विचारला प्रश्न, एमपीएससीचा प्रश्न कसा होता, युपीएससीचा कसा होता, हे पेपर्स नाही बघितले आणि सिलेबस तर मी बघितलं नसतो. काय सिलेबस मध्ये कळत पण नाहीये काय आहे. दिलेलं आहे तिथं पॉलिटी गव्हर्नन्स वगैरे, मग ते ठीक आहे ना, सिलेबस तर सिलेबस आहे, मी बघितलं आता मग काय ठीक आहे चलो पुढे असं होऊन जातं. तर तसं नाही व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट पीवायक्यू न बघता बसणे हे अभ्यासाला म्हणजे याचा अर्थ काय की बसचा बोर्ड न बघता बसमध्ये चढण्यासारखा कार्यक्रम आहे. मग तुम्ही काय होईल, नाही मला लवकर पोहोचायचं आहे, मुंबईला जायचं आहे, जे आता बस दिसते ती सगळ्या मुंबईला जातात, काय हरकत नाही, कोण तेवढं काय विचार करायचे, डायरेक्ट आपण बसून जातो आणि मग नंतर कळतं की आपण नाशिकला निघालो. मग देन तिथं वाट लागते. हे मॅक्झिमम विद्यार्थी फिरवण्याचं मेन कारण आहे. आणि स्टार्टिंगला खूप एक तर स्पीडमध्ये करायचा प्रयत्न असतो, फास्ट कव्हर करायचा प्रयत्न असतो, तर कधी कधी आपल्याला काही करून संपवायचं असतं आणि म्हणून आपण सोर्सेस पकडतो, म्हणजेच रिसोर्सेस होतात. ऑनलाईन क्लास, ऑफलाईन क्लास, नोट्स, मटेरियल, गाईड, जे काही सापडेल ते आपण करतो, कारण आपल्याला भलं मोठं सगळं पसारा दिसतो. तर तसं करू नका. 2 दिवस लेट सुरू द्या, पण थोडस बसून प्रॉपर याच्याबद्दल बघणं गरजेचं. मग आता पुढचे 8-10 दिवसात जे आपले लेक्चर होणार आहे त्या लेक्चरमध्ये हा सिलेबस, इतर पहिला सिलेबस आपण अनालिसिस करून घेणार आहोत. दुसरं सिलेबस डिकोडिंग करणार आहोत, कारण हा सिलेबस डिकोड केल्याशिवाय हा आपल्या आवाक्यात येणार नाही आहे. कारण खूप मोठे कंटेंट आहेत, खूप मोठे टॉपिक आहेत आणि त्याच्यामध्ये असलं मटेरियल पण भरपूर अमर्याद आहे. तर आपल्याला सिलेबस अनालिसिस, सिलेबस डिकोड करणं, त्यानंतर याच्यात एक विशेष ट्रेंडिंग टॉपिक असतो ज्याच्यावर नेहमी एक प्रश्न येत असतो. असे जे कॉमन टॉपिक आहेत, ट्रेंडिंग टॉपिक ज्याला म्हणतोय मी, ते किमान एक 5-6 क्वेश्चन्स प्रत्येक सब्जेक्टमध्ये असतात, जे आयोगाचे ट्रेंडिंग टॉपिक असतो. मग त्याला जर फटाफट फटाफट एक 8-10 लेक्चरमध्ये, 10-15 दिवसामध्ये जर आपण कव्हर केलं तर हे टॉपिक आपल्याकडे येणं इझिली पॉसिबल होऊ शकतं. पण याप्रमाणे आपल्याला विचार करावा लागेल. आता एक्झॅक्टली म्हणजे मी काय करू, ह्याचं थोडंसं याला इलॅबोरेट करून सांगतो. मी
सिलेबसला अनालिसिस करतो म्हणजे काय करतो, तर समजा दिलेलं आहे पॉलिटीमध्ये, तर पॉलिटीमध्ये मी प्रिपेअर करताना अगोदर बघतो की त्याच्यात मागील वर्षात, आता कारण आयोगाने तर इथं पूर्ण डिस्क्रिप्शन मध्ये दिलं नाही की सिलेबस मध्ये काय काय आणखी पॉईंट येतात. मग आता मला ह्याच्यामध्ये काय काय येतात हे कशावरून अंदाज येईल, याच्यावरून पीवाय करून, की आयोगाने कोणत्या कोणत्या वर्षी विचारलेले प्रश्न आहेत, कोणत्या टॉपिकवर आहेत. मग मला इथं अनालिसिस करताना समजतंय की इथं जवळपास 30 टॉपिक आहे, जे आतापर्यंत किमान प्रत्येक पेपरमध्ये एक तरी प्रश्न विचारला. असं जर मी मागच्या किमान 5 वर्षातल्या पेपरचा जर अनालिसिसचा पार्ट बघितला तर मला याप्रमाणे इथला घटक दिसतो. मग हे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत याप्रमाणे आपल्याला अगोदर टॉपिक काढणं गरजेचं आहे. म्हणजे आता मी माझ्या नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला मी पॉलिटिक्सचे जे टॉपिक्स आहेत ते पूर्ण टॉपिक देतोय. त्या टॉपिक्सच्या नंतर त्या टॉपिकला डिकोड करायचं आहे. जसं की समजा मी प्रेसिडेंट शिकवतोय, तर प्रेसिडेंट शिकवताना कॉम्पॅरेटिव्हली जर व्हाईस प्रेसिडेंट आणि गव्हर्नर बघितला तर आपला 50% वेळ वाचतो. जर आपण फंडामेंटल राईट करताना डीपीएसपी त्याला कॉम्पॅरेटिव्हली शिकलो तर अजून 50% वेळ वाचतो. असं जसं की आता कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहे, त्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीजला जर आपण कॉम्पॅरेटिव्हली एका टेबलमध्ये बघितलं तर त्याच्यावर करावा लागणारा स्टडी आणि लागणारी मेहनत सगळी खूप कमी होऊन जाते आणि आउटपुट रेशो जास्तीत जास्त घेता येतो. तर या पॉइंट ऑफ व्ह्यू आता जे काही विषय मी घेतला अभ्यासाला तेव्हा मला त्याचे टॉपिक किती करायचे, त्या टॉपिकवर किती प्रश्न आलेत आणि त्या टॉपिकचा किती कंटेंट आहे जे मला बघावं लागेल, हे दोन्ही गोष्टी इथं बघणं गरजेचं आहे. आणि मग त्यानंतर मी ट्रेंडिंग टॉपिक बघतो. ट्रेंडिंग टॉपिकचा अर्थ काय होतो की असे समजा माझ्या सब्जेक्टला 15 क्वेश्चन येतात, तर 15 क्वेश्चन पैकी असे 7-8 क्वेश्चन्स आहेत ज्याच्यावर दरवर्षी प्रश्न असतात. आता एक पार्ट्स आहेत कॉन्स्टिट्यूशनचे टोटल 22, तर टोटल 22 पार्ट्स आहेत. तर ते पार्ट्स माहिती आहेत ना, तर त्याच्यावर एक प्रश्न हमखास दरवर्षी असतो, ते युपीएससीला. आणि पार्ट्स म्हणजे काय, तर इंडेक्सच आहे. तर इंडेक्स माहिती असण्याचे पण एक क्वेश्चन जर मिळत असेल तर मग अजून याच्यापेक्षा बेस्ट ऍडव्हान्टेज काहीच होऊ शकत नाही. युपीएससीला सांगतो ते पण. एमपीएससी मध्ये याच्यापेक्षा जास्त ऍडव्हान्टेजेस आहेत. त्याच्यावरती कॉमन एक प्रश्न नेहमी येऊन जातो. पार्ट, शेड्यूल, सब्जेक्ट लिस्ट, त्यानंतर कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली बद्दलच्या कमिटीज, हे जे आहे त्याच्यावरती एक प्रश्न येऊन जातो. असे 3-4 प्रश्न येतात विदाऊट स्पेशल स्टडी. आणि बाकीचे ऑदर काही पार्ट कव्हर केले तर मग आपण आरामात 7-8 टॉपिक काढू शकतो. असं प्रत्येक विषयामध्ये 7-8 टॉपिक आपल्याला काढता आले, ते 7-8 मार्क रिझर्व्ह झाले तर ते म्हणतो ना की आपला मतदारसंघ रिझर्व्ह होऊन जातो. की उगीच पुणे जाऊन कॉन्स्टिट्युशन मध्ये जाऊन आपण तिथं प्रचार करण्याचा अर्थ नाही. जिथे आपल्याला वाटतं की रेस्पॉन्स येणार आहे तिथं प्रचार केलेला ऑलवेज आउटपुट देतो. म्हणून मग सगळे टॉपिक वाचायचे पण प्रिपेअर मात्र काही टॉपिकसाठी राहायचं. आणि तेही आता अर्लियर पहिल्या स्टेजमध्ये जानेवारी एंडिंग आणि फेब्रुवारीच्या सेकंड थर्ड वीक पर्यंत माझे जर हे ट्रेंडिंग टॉपिक बेस बनले तर ऑर टॉपिक, मायनर इम्पॉर्टंट टॉपिक असलेल्या विषयावर मी फेब्रुवारीमध्ये, मार्चमध्ये प्रिपेअर केलो तरी मला काही वाटणार नाही. कारण 7-8 रिझर्व्ह आहेत, बाकीच्या 5-6 साठी मी प्रिपेअर करतोय. आणि हे माझं रिव्हिजन करताना पण तो पार्ट 4 होत असतो. हे प्रत्येक विषयाबद्दल आता आपल्याकडं असं रिटर्न मध्ये पाहिजे. ते आता प्रत्येक टीचर आपल्या इथं प्रत्येक विषयाबद्दल हे असं तुम्हाला करून देणार आहे. त्या विषयाबद्दल एक डिटेल सिलेबसची डिकोड कॉपी, त्यानंतर त्याचा अनालिसिस, कोणते ट्रेंडिंग टॉपिक आहेत, कोणत्यावर किती मार्क आले, कसं त्याचं प्रपोर्शन आहे, हे सगळं इथं तुम्हाला मिळणार आहे. माझा सिलेबस बघून झाला, ह्याला 2-3 दिवस 4 दिवस किती लागू द्या, पण एक बार जोपर्यंत माझ्यासमोर पिक्चर क्लिअर होत नाही की हा सिलेबस एवढे टॉपिक वगैरे, तोपर्यंत मी इकडे पीवायक्यू पद्धती काम करणार नाही. आता पीवायक्यू करताना ना 2-3 अडचणी आहेत. इथे अनालिसिस काय करू आणि सॉल्व्हिंग बद्दलचा काय काम पुढे काय. पीवायक्यू बघणे म्हणजे पीवायक्यू सोडून बघणे असा अर्थ निघतो अनेकपणे. तर आता तुम्ही पीवायक्यू सोडवणे असा अर्थ त्याचा नाहीये. मी याचं अनालिसिस म्हणजे काय करायचं तर याचा एक थोडासा बेसिक अर्थ सांगतोय. समजा प्रियम्बल वरती क्वेश्चन आलेले आतापर्यंत, तर मी पीवायक्यू अनालिसिस करतो म्हणजे पहिलं काय बघतो तर प्रियम्बल या टॉपिक वरती आतापर्यंत युपीएससीला किती प्रश्न आले, एमपीएससीला किती प्रश्न आले, हे मी बघतो. मग टोटल नंबर ऑफ संख्या मला समजली की इथं क्वांटिटी समजली किती प्रश्न आहे, टोटल प्रश्न म्हणजे याच्यावर कळतं मला वेटेज किती आहे. एक दुसरं काय समजतो मला की गेल्या 4 वर्षात या टॉपिक वरती ट्रेंडिंग आहे का, हा ट्रेंडिंग घटक आहे का, हा ट्रेंडिंग टॉपिक मध्ये पण येतो का, या पॉइंट ऑफ व्ह्यूने मला हे बघणं गरजेचं आहे. मग आता क्वांटिटीमध्ये संख्यात्मक प्रश्न किती आहेत, ट्रेंडिंग म्हणजे हा नेहमी दरवर्षी येतो का की कधी कधी येतो. मग मला कळालं की
ह्याच्यावर भले आलेत 20-30 प्रश्न, पण गेल्या 3 वर्षात ना एकही प्रश्न नाही आलेला आहे. मग हा ट्रेंडिंग मध्ये नाही येणार आहे. किंवा मग मला समजलं की पर इयर कंटिन्यू हे प्रश्न आलेलाच आहे. कधी अमेंडमेंट रिलेटेड विचारलंय, तर कधी प्रिअम्बल मधले वर्ड्स विचारले, तर कधी कधी प्रिअम्बल मधला सिक्वेन्स रिलेटेड टाकलाय, कधी केसेस टाकले, आला काहीतरी आहे. मग देन ट्रेंडिंग मध्ये आहे असं याबद्दल म्हणता येतं. आणि त्यानंतर इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये त्या टॉपिक बद्दलचं अप्रोच कसा आहे. म्हणजे मी माझा अप्रोच बिल्डिंग करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पेपर बघणं गरजेचं आहे. अप्रोच बिल्डिंग म्हणजे एक्झॅक्टली काय, तर मी प्रिअम्बल हा टॉपिक का वाचतोय, कसे प्रश्न आले त्याच्याबद्दल हे जर मला माहिती नसेल तर मी प्रिअम्बल मध्ये सगळं वाचून काढेल, जे काही त्याच्या रिलेटेड मटेरियल सापडेल. मग मी आता एम लक्ष्मीकांतचं पुस्तक वाचतो तेव्हा मी ते सगळं कव्हर करून झालंय. त्यानंतर मला अजून क्लास नोट्स मिळाले, त्याच्यात ना 2-3 पेजेस नवीन दिसले. त्याच्यानंतर कुठेतरी टेलिग्रामवरती, युट्यूबवरती अजून काहीतरी प्रिअम्बल रिलेटेड एक्स्ट्रा मटेरियल सापडलं. ते बघून वाटलं की अजून प्रिअम्बल परत बाकी असं वाटतंय. मग हे करत करत आपण प्रिअम्बलचा बराच फापट पसारा वाढवून ठेवला असतो, जे इरिलेव्हंट असतो. आतापर्यंत तसा प्रश्नच नाही विचारलाय, तर मग आपण त्याच्यावर का काम करतो या पॉईंट ऑफ व्ह्यूनं हे तुम्हाला समजलं. भले अजून की प्रिअम्बल रिलेटेड समजा केसेस आहे, तर केसेस बद्दल हमखास आतापर्यंतच्या 10 प्रश्नांपैकी 5 वेळेला केसेसच विचारले त्यांनी. तर मग मला प्रिअम्बल रिलेटेडच्या वर्ड्स वरती, तिथं त्याचे काही अंडरस्टँडिंग कंटेंट वरती फोकस करत बसायची गरज नाही. मग मला ते जे प्रिअम्बल मधला वर्ड आहे, सोशलिझम किंवा सेक्युलरिझम किंवा इक्वेलिटी, या शब्दाला वाचून फास्ट पुढे जायला सोपं जाईल, जर मला कळते की मॅक्झिमम प्रश्न केसेस आणि अमेंडमेंट रिलेटेड आहे प्रिअम्बलच्या. मग प्रिअम्बलच्या अमेंडमेंट आणि केसेसवर मी जास्त स्ट्रेस देईन, कारण तिथून एक्सपेक्टेड प्रेडिक्टेबल प्रश्न आहे. मग मला आता कुठे जास्त वेळ थांबायचा आहे, कुठं अंडरस्टँडिंग करायचं आहे, कशाचे नोट्स काढायचे, कशाचं फक्त रीड करून पुढे जायचं आहे, हे मला गॅप इथला समजायला सोपा जातो. म्हणून मी अगोदर पेपर बघतो. त्या पेपरमध्ये मला ह्या सगळ्या गोष्टी रिफ्लेक्शन मिळतं आणि हे मला एक्झॅक्टली क्लिअर पाहिजे. कारण शेवटी तुम्ही काही पण करायला तयार आहात, पण काहीतरी करणं गरजेचं आहे. काही पण करणं खूप सोपं नाही. कारण तुम्ही म्हणलात की मला सर काही करून प्रिलिम्स पास व्हायचंय, तुम्ही सांगाल ते करा तयार आहे, पण काही पण नाही करायचं इथं. एवढं सॅक्रिफाईस करणं एवढं एवढं अवघड नाहीये. पण ते काहीतरी करता आलंय हे, तर मग देन खूप कमी वेळामध्ये खूप कमी सोर्सेस वापरून आपण आउटपुट घेता येईल एवढं बेस्ट इथं प्रिपेअर करू शकतो. मग याला 1-2-3 दिवस लागतात. प्रिव्हियस इयरचा पेपर सेट ठेवा. जमलं तर आयोगाचेच बघितला ओरिजिनल तरी चालेल, किंवा जे आता बाजारामध्ये प्रिलिम्सचे अनालिसिसचे गाईड आहेत, ठोकळे आहेत, ते बघा. पण याच्यात आणखी एक गोष्ट की ओनली प्रिलिम्स राज्यसेवा चे क्वेश्चन बँक आहे विथ अनालिसिस किंवा एक्सप्लेनेशन. युपीएससीचं पण तसंच आहे. तसं बघितलं तर बेटर राहील. ते एकदाच 21,000 24,000 जे ठोकळे मोठे ते करू नका, कारण त्याच्यात तुम्हाला बाकीच्या पण परीक्षेचे बरेच प्रश्न आहेत आणि अप्रॉच माइंडसेट मध्ये खूप गॅप पडतो. त्यामुळे ओनली प्रिलिम्स घ्या. तुम्ही त्याच्या खाल्ले पेपर्स ग्रुप बी, ग्रुप सी ऑल सगळे फॉरेस्ट, इंजिनिअरिंग इकडले तिकडले पण प्रश्न त्याच्यामध्ये टाकले. नाही कसं आहे, आता प्रेसिडेंट वगैरे तर मी एवढे सगळे प्रश्न 200 सॉल्व्ह केले सगळ्यात परीक्षेचे, शेवटी एमपीएससीनंच घेतलेले आहेत ना. मग 200 प्रश्न सॉल्व्ह केले तर त्या प्रेसिडेंटचं काय राहतं? तर हे काम नाहीच आहे पॉसिबल आहे. तुम्ही त्याची पानं बघितली तर ती 2,000 पानांपेक्षा जास्त पानांची ती पुस्तकं आहे. तुम्ही एक पेज काढला आणि त्याच्यावरचे 5-10 प्रश्न सॉल्व्ह करायचे म्हटले तर अर्धा पाऊण तास जातो. तुम्ही फक्त प्रेसिडेंटवरचे प्रश्न सॉल्व्ह करायला बसता, 3 दिवस प्रेसिडेंट संपत नाही आणि नंतर एवढंच कळतं की अजून वाचल्याशिवाय पर्याय नाही आहे. मग ते प्रेसिडेंट वाचू का प्रेसिडेंटचे प्रश्न बघत राहू, तर ते डायव्हर्शन खूप तयार होईल. शेवटी आपल्या परीक्षेला प्रश्न कसे विचारतात आणि किती विचारतात. जर ग्रुप बी मध्ये वगैरे बघितलं तर ग्रुप बी ला प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, पार्लमेंट असले काही प्रश्न विचारत नाहीत आणि आपल्या राज्यसभेमध्ये ते बऱ्यापैकी करायला लागतं. मग आपण कुठल्या परीक्षेला कुठलं काय घटक बघायचं आहे त्याचा माइंडसेटच न समजल्यामुळे आपण नको ते टॉपिक पण करत बसू. त्यामुळे स्पेशल आपलं टार्गेट आहे राज्यसेवा आणि युपीएससी, तर प्रिलिम्सचेच राज्यसेवा आणि युपीएससीचे पेपर्स बघा. ते बघून झाल्यानंतर, ते सॉल्व्ह करून झाल्यानंतर परफेक्ट जमत असतील असं वाटलंय, मग देन ऑर्डर काय पण करा कुठलेही पेपर्स, पण तोपर्यंत बघू नका जोपर्यंत हे 2 कम्प्लीट होत नाही. एमपीएससी करतोय तर आठवणीने युपीएससीचे पेपर्स पण बघा आणि युपीएससी करतोय तर एमपीएससीचे पेपर तर करावेच लागतील. म्हणजे दोन्ही पेपर, दोन्ही पैकी कुठलंही टार्गेट तुमचं असलं तरी ते मिनिमम मागच्या 10 वर्षातले पेपर्स, मॅक्स फोकस लास्ट 5 इयर्स, हे 21 पासूनचे जरी पेपर बघितलं तरी सफिशियंट आहे. पण माझा प्रयत्न आहे की तुम्ही
ते 10 वर्षातले पेपर बघावे, त्याचा फायदा खूप जास्त होईल. आणि ते पेपर आता अगोदर फक्त बघून घ्यावे. मग रोज मी आज एक दिवस पॉलिटिकल इकॉनॉमी बघेल, उद्या हिस्ट्री जिओग्राफी बघेल, असं एक दिवशी 2 विषयाचे मी फक्त ऑब्झर्व करतोय. मला सॉल्व्ह नाही करायचं आहे, मला त्याचे आन्सर नाही काढायचे. मी फक्त बघतोय की त्या विषयामध्ये किती प्रश्न आलेत, कसे आलेत, कोणत्या टॉपिकवर आलेत. ते जे विचारलेले प्रश्न आहेत, तुम्ही आता किमान थोडंसं त्या विषयाबद्दल अवेअर आहात किंवा थोडंसं काहीतरी बघितलंय, वाचलंय, तर तुम्हाला कळेल की ह्या प्रश्नाबद्दलचा अप्रोच माइंडसेट कसा आहे. की सॉइल बद्दल क्वेश्चन नेहमी पडलेला आहे, वेदर बद्दल क्वेश्चन नेहमी पडलेला आहे, टेम्परेचर बद्दल क्वेश्चन नेहमी आहे. तर मग मी त्या रिव्हर्स बद्दल प्रश्न असतो, रिव्हर्स कुठले विचारतात नेहमी आहे, मग रिव्हर्स वरती कशा टाईपचा प्रश्न आहे, इन्फॉर्मेटिव्ह आहे, कन्सेप्च्युअल आहे. तर मग मी एवढं तरी ओळखू शकतो त्या प्रश्नाला बघून, असं माहिती असेल तर हे बघायला पाहिजे, मग हे करायला पाहिजे. मग हे करून झालं की आता मला समजलंय एक्झॅक्ट सिलेबस काय, एक्झॅक्ट पीवायक्यू च्या माध्यमातून मला आता अभ्यास कसं करायचा आहे. त्यामुळे आता याच्याकडे न जाता मी आता सोर्सेसकडे जाईल. सोर्सेस हे म्हणजे सर्वात मोठा डेंजर कार्यक्रम आहे. हा, कारण इथं आपण हॉस्पिटल निवडलं, डॉक्टर निवडलं, पण डॉक्टरचे जे रिसोर्सेस आहेत ते बघितलं असं वाटतं की आपण ट्रीटमेंट न घेता घरी गेणंच बरं आहे. कारण त्यांनी एवढा काही पसारा दिला, एवढे टॅबलेट, एवढं स्लाईन, एवढे इंजेक्शन, हे बघून असं वाटतं की आपण असंच मेलेले बरे. एवढा इथं कार्यक्रम झालेला आहे, एवढा डेंजर कार्यक्रम आहे. कारण इथं हे झालं एक्झॅक्ट राईट वे त्या डॉक्टरपर्यंत पोहोचण्याचा. पण इथं आहे ना, हा कार्यक्रम बिघडला की आपली वाट लागते पूर्ण. आणि मग आपण डायरेक्ट आपण बघतो की मग ठीक आहे, ते पीवायक्यू बघून जाऊ पेपरला. पीवायक्यू बघून फक्त माइंडसेट तयार होतो. पीवायक्यू बघून पास नाही होत माणूस. पीवायक्यू बघून अभ्यास करावा लागेल. आणि अभ्यासासाठी पहिली गोष्ट आहे, एक म्हणजे पर सब्जेक्ट, एका विषयाला एकच सोर्स असावा. वन सब्जेक्ट, वन सोर्स. आणि आहे असं नाही की एकाच विषयात एकाच सोर्सेस म्हणून ते होईल का, तर येस एक्झॅक्टली होतंय. मिनिमम 60%, 70% जो पार्ट आहे ना सिलेबसचा, त्या एकेका सब्जेक्ट म्हणून कव्हर होतो. म्हणजे समजा जसं की पॉलिटी आहे, तर लक्ष्मीकांत मधून 15 पैकी 10 प्लस जाता येईल एवढे सोर्सेस सापडतात. मग आता मी पुस्तकं वाचू का की नाही, हे तुम्हाला आता प्रत्येक सब्जेक्ट बद्दल त्या टीचरच्या माध्यमातून तुम्हाला समजेल. माझं म्हणत तर मी म्हणेल की पॉलिटी बद्दल तुम्हाला लक्ष्मीकांतला एक दिवसही एक पाणी बघायची गरज नाही. असेल तर ते बंद करून ठेवला तरी चालेल आहे. अगदी मी आणि क्लासमधून जे तुम्हाला पॉलिटीचे नोट देतील ते सुद्धा बघितले नाही, तरी मी तुम्हाला सांगेल की पॉलिटी बद्दल तुम्हाला इन या कंडिशन 12 प्लस मार्कापर्यंत जाण्याची 100% गॅरंटी देईल. अगदी 100%. मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही अजून किती वाचलात, काय केलंय मला माहिती नाही, तरी पण सांगेल की 12 मार्क्स तुम्हाला आरामात मिळतील. 12 क्वेश्चन सांगतोय. मग तुमचं मराठी मीडियम राहू द्या, इंग्लिश मीडियम राहू द्या, कुठल्याही मीडियम तयारी करू द्या, हे 12 मार्कापर्यंत 100% चाल. आणि तेही तुम्ही घरी जाऊन पॉलिटी बघणार नाही, तुम्ही लक्ष्मीकांत तरी बघितलं नाही, मी दिलेले प्रिंटेड नोट्स पण घरी जाऊन करणार नाही, तरी सुद्धा सांगतोय. ओनली क्लासमध्ये बोर्डवर शिकवलंय. इथं क्लासमध्ये काही तुम्हाला नोट्स लिहून दिलेत किंवा दिलेत, ते क्लासमध्ये जे करून घेतलंय तेवढ्याच आधारावर तुम्हाला शुअर या माध्यमातूनचे मार्क मिळतील, यात कुठलाही डाऊट राहणार नाही. असं त्या त्या सब्जेक्टच्या सरांकडून तुम्हाला एकतर त्या सरांचे नोट्स आहेत किंवा त्या सरांनी सांगितलेलं एखादा रेफरन्स आहे किंवा सरांनी क्लासमध्ये शिकवलेलं काहीतरी मटेरियल असेल, पण यापैकी एकच घटक आपण कॉन्सन्ट्रेट ठेवणे आहे. मेन सोर्स, वन सब्जेक्ट, वन रिसोर्सेस. म्हणजे वन रिसोर्सेस काय असेल, एकतर रेफरन्स आहे किंवा क्लास नोट्स आहेत किंवा क्लासमध्ये रायटिंग केलेली नोटबुक आहे. काही पण एकच. जसं समजा कोणी ऑनलाईन विद्यार्थी लेक्चर ऐकतोय, तर ऑनलाईन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन लेक्चर ऐकलंय, तर हेच एक रिसोर्सेस आपला आहे समजणे आहे. दुसरं अजून काही करण्यात नाही. मग ऑनलाईन ऐकलंय, ऑनलाईन लेक्चर बघितलंय, मग त्याच वेळेला ते लिहून घेतलंय किंवा लिहून ठेवलेलं आहे, तेवढंच काम फिनिश. पुन्हा मी आता ऑनलाईन ऐकतो, त्यानंतर मी तोच टॉपिक प्रिअम्बलचा जो लक्ष्मीकांतमध्ये वाचतो. मग लक्ष्मीकांतमध्ये वाचून झालं की मग मी क्लासच्या नोट्समध्ये वाचतो. एवढा वेळ नाहीच या परीक्षेमध्ये. एक क्लासमध्ये तो टॉपिक शिकू, त्यानंतर मी कसं माझं सेल्फ स्टडी पुन्हा एक बार रेफरन्समध्ये वाचल्याशिवाय मला कळत नाही. मग क्लासमध्ये काय कळत होतं मला, जर क्लासमध्ये कळालंच नाही तर मग क्लास करण्यात काय पॉईंट आहे. आणि क्लासमध्ये तो टॉपिक कळालाय तर लक्ष्मीकांतमध्ये अजून काय कळणार आहे. लक्ष्मीकांत वाचायचं होतं तर मग क्लास कशाला करतोय, ह्याची उत्तर मिळाली पाहिजे. सेम सब्जेक्ट बद्दल अनेक बाकी पण जॉग्राफी करतो, पण जॉग्राफी तुम्ही क्लासमध्ये शिकलाय, आता ते जॉग्राफी अजून मी रेफरन्समध्ये वाचतो. रेफरन्स वाचून तर थांबतो कुठे आपण. रेफरन्स वाचून आपण म्हणतो की त्याच्या रिलेटेड अजून क्लासचे नोट्स आहे, तिथे जरा सोप्या भाषेत दिलेलं आहे, कन्साइज करून दिलेलं आहे, म्हणून मग मी ते वाचतो. आता हे असंच कसं होतं बघा,
आता जानेवारीमध्ये समजा जॉग्राफीचा क्लास सुरू झालाय, तर जॉग्राफी आपण करतो आणि त्यासोबत जॉग्राफीचा रेफरन्स पण करतो. मग हे रेफरन्स संपत नाही, क्लास संपत आलेला असतो. मग रेफरन्स असा वाटतो की अर्धवट राहिले, मग त्यापेक्षा काय करू, त्याला तसंच ठेवू आणि आपण काय करू की जे क्लासचं मटेरियल आहे ते टेबल चार्टमध्ये थोडं सोप्या भाषेत दिलेलं आहे, मग ते करू. मग आपण मटेरियलच्या मागे लागतो. मग ते मटेरियल पूर्ण करता करता मार्क आलेला असतो, तेव्हा असं वाटतंय क्लास झालाय, क्लासमध्ये समजलंय पण पण आता रिव्हिजन होते असं वाटत नाही. आणि प्रिंटेड नोट्स पण माझे कम्प्लीट झाले नाहीये. आता बेटर होईल, मी मार्चमध्ये एखादं माइंड मॅप घेतो, जे 50-60 पानांचं असते, शॉर्ट नोट्समध्ये फटाफट होऊन जाते, बाकी लोड नाही. मग मी मार्चमध्ये सगळं सोडतो, रेफरन्स सोडतो, नोट्स सोडतो, क्लास सोडतो आणि पूर्ण मार्चमध्ये मी त्या शॉर्टकट नोट्सच्या मागे लागतो. आणि ते शॉर्टकटमध्ये काहीच कळत नाही, कारण मूळ अभ्यास झालेला नव्हता. मग मला असं वाटतं की एप्रिलमध्ये आपण एखादं ऑनलाईन कुठेतरी रिव्हिजन फास्ट ट्रॅक बघितले तर फास्ट होऊन जाईल असं वाटतंय, कारण प्रिलिम निघाली पाहिजे आहे. मग मी इकडे-तिकडे शॉर्टकट मारायला लागतो. 2-4 तासाचं लेक्चर, अख्ख्या जिओग्राफी, 3-4 तासामध्ये अख्ख्या पॉलिटी हे मी ऐकायला बघायचा प्रयत्न करतो. मग तेव्हा कळतं की एवढं फास्ट होतंय, मग ते वाचून जाऊ. एवढंच होतं तर मग गेले मागचे 3 महिने आपण काय करत होतो? हा प्रश्न एप्रिलमध्ये तयार होतो. मग मे मध्ये असं वाटतं झालं नाही काही, पण बरंच काही पसारा गोळा करून बसलो होतो आपण. तर ती वाट लागणार असते. म्हणून एका रिसोर्सेसवर ठाम राहणे आणि त्याला फेब्रुवारी एंडिंगच्या अगोदर टाईमलाईन, डेडलाईन ठेवून आपण त्याला बेस लेव्हलवरती कंप्लीट करणं हे इथली रिक्वायरमेंट आहे. आणि हे असं जर कंप्लीट झालं आपलं, तर आपल्याला इथं कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. कारण आपण सोर्सेस ठरवलेले आहे. एक एक विषय, एक सब्जेक्ट. मग आता मी त्या एक विषय, एक सब्जेक्ट सोबत एक सप्लिमेंटरी काही गोष्टी मी करतोच. सप्लिमेंटरी गोष्टी काय? जसं की मला 60 ते 70% कंटेंट जो आहे ना, एका विषयातून करायचा. म्हणजे समजा क्लासमध्ये शिकवलंय सरांनी, तर क्लासमधल्या शिकवलेल्या नोट्समधून किंवा मटेरियलमधून 60-70% पार्ट मला कव्हर झाला पाहिजे. बाकी 30% जे आहे तो बॅकलॉग असतो. एखादा काहीतरी हटके टॉपिक येतो, एखादा विषय येतो, ज्याच्यावर मला इतरत्र बाहेर कुठेही याबद्दलचं प्रिपरेशन करताना काही नोट्स सापडतात किंवा ऑनलाईन असतं, काही ऑफलाईन असतं. या माध्यमातून त्या रिलेटेडच्या गोष्टी कव्हर करता येतात आणि ते कव्हर करण्याचं काम आपण या माध्यमातून करू शकतो. हे विशेष बाब या अंतर्गत पाहायला मिळते. म्हणून आपण सप्लिमेंटरी नोट्स आणि सप्लिमेंटरी नोट्सला काम करायचं मार्चमध्ये. फेब्रुवारी एंडिंग पर्यंत वन सोर्स, वन सब्जेक्ट कम्प्लीट रीड झाला पाहिजे, रिवाइज झाला पाहिजे. क्लासमध्ये तो विषय याप्रमाणे घेतला जाईल. याप्रमाणे त्याची आपण तयारी कम्प्लीट करतो. मग फेब्रुवारीमध्ये हे कोर आणि मार्चमध्ये सप्लिमेंटरी. त्याच्या रिलेटेड जे एक दोन टॉपिक मला वाटतात की ते झाले नव्हते, प्रॉपर कम्प्लीट नव्हते, मला येत नव्हतं, देन मग तो हे काम पूर्ण होऊ दे. मग आता हे झाल्यानंतर मग मी इतर पीवायक्यू सॉल्व्ह करायला घेऊ का? तर नाही. तर हे पीवायक्यू सॉल्व्ह कधी करायचे? तर एक सब्जेक्ट आता जसा क्लास सुरू झाला, समजा उद्यापासून हिस्ट्रीचा क्लास सुरू झालाय, तर हिस्ट्रीचा क्लास आज जे शिकवले, आता उद्या जे शिकवलं जाईल त्याच्यावरचे पीवायक्यू आणि परवा जे शिकवणार आहेत त्याच्यावरचे पीवायक्यू आपण दररोज एक 5-10 मिनिटं बघणे आवश्यक आहे. आणि त्या पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा आपण त्या क्लासमध्ये काम करणार आहोत. म्हणजे पीवायक्यूला अटॅच करून लेक्चर घेताना त्याच्याबद्दलचा आढावाही कव्हर झाला तर त्याच्याबद्दलचा कॉन्फिडन्स अजून जास्त बिल्डअप होऊ शकतो. म्हणून आपण तसं प्रिपेअर करणार आहोत की त्या टॉपिक रिलेटेड तेवढे तसे प्रश्न आपल्याला कव्हर झाले पाहिजे आणि या पेपरबद्दलही आपण तशी तयारी केली पाहिजे. मग आता काय करायचं? तर समजा मी उद्या तुम्हाला बोललो की प्रियम्बल आपण स्टार्ट करणार आहोत. तर आज तुम्ही प्रियम्बलवरती एक 2-4 मिनिटं खूप झाली. तेवढा फक्त पीवायक्यू बघा. किती आहेत? कशा टाईपचे पीवायक्यू विचारले आणि त्याचं एक्झॅक्टली नेचर कसं आहे, या टॉपिकवरच्या कोणत्या कंटेंटवर कसा प्रश्न फोकस केलेला आहे ते बघून या. मग उद्या शिकवताना कळेल की येस, या रिलेटेड प्रश्न विचारला होता, या रिलेटेड प्रश्न विचारला होता. मग जे शिकतोय त्याच्यावरचा कॉन्फिडन्स येईल आणि जे शिकलोय आज त्याला जाऊन जे काल पेपरमध्ये ते बघितले होते क्वेश्चन्स, ते क्वेश्चन आज सॉल्व्ह करायला लागेल. आणि त्याच दिवशी जो टॉपिक वाचलाय, जे टॉपिकवरचं लेक्चर झालंय त्याच्यावरची पीवायक्यू सॉल्व्हिंग त्याच वेळेला करणे आहे. आणि हे जसं जसं फेब्रुवारी एंडिंग पर्यंत क्लास संपेल तसं तसं इतर पीवायक्यू पण संपतील. हे आपलं ऑब्जेक्टिव्ह इथं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. याप्रमाणे आपल्याला सोर्सेस सोबत पीवायक्यू सॉल्व्हिंग करायचं आहे. मग आता इथं सॉल्व्ह करताना तुम्हाला कळतं लगेच की शिकलेलं आहे जे कंटेंट आहे तो मटेरियल कमी आहे का? मटेरियल सफिशियंट आहे पण रिव्हिजन कमी आहे का? रिव्हिजन पण बेस्ट आहे, परंतु क्वेश्चन हँडल करता येत नाहीये असं आपलं माइंडसेट अजून काहीतरी मिस्टेक करतंय असं वाटतंय, कारण प्रश्नच मला एक्झॅक्टली कळत नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी साइड बाय साइड इमिडिएटली लगेच व्हायला लागतात. मग क्लासमध्ये शिकवताना सरांकडून किंवा तुम्ही वाचताना तुमच्याकडून त्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन लगेच पूर्ण होईल. आणि हे जे आपण सोर्सेस वापरतो त्या अगोदर आपण या पेपरचा अनालिसिस केल्यामुळे आपल्याला सोर्सेस आणि पीवायक्यू याचा बॅलन्स करणं
अतिशय सोपं होऊ शकतं. कारण तुम्ही प्रेडिक्ट करून चाललात की यावर प्रश्न असा येणार आहे, यावर प्रश्न असा येऊ शकतो, कारण तुम्ही पीवायक्यू बघितलेले आहे. आणि इथं खूप कमी वेळ लागतो. इथं असं अगदी म्हणाल की मी दररोज आत्ता इमिडिएटली तुम्ही 10-15 मिनिटं देत गेला तरी हे काम पूर्ण होऊ शकतं. आणि पीवायक्यूचे जे ठोकळे आहेत त्याच्यात अडकून न राहता त्याला थोडंसं डिवाइड करा. त्याशिवाय ते पीवायक्यू ठोकळे संपत नाही. समजा राज्यसेवा प्रिलिम्सचं पेपर अनालिसिसचं पुस्तक आहे, तर त्याला ना पहिलं सब्जेक्ट वाईज फाडा. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी थोडी करायची. त्यानंतर समजा आता पॉलिटी तर पॉलिटीमध्ये पण पुन्हा त्याचे 3-4 पार्ट करा. जसं की समजा फंडामेंटल ड्युटीज पर्यंतचा एक पार्ट, त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट ऑल प्रेसिडेंट पासून पार्लमेंट पर्यंत असे 4-5 तुकडे करा. जेणेकरून काय होईल की एक सेट एक वीकसाठी तुम्हाला तेवढाच सेट घेऊन फिरणं, त्याचं अनालिसिस करणं, ऑब्झर्वेशन करणं सोपं जातं. अदरवाईज काय होतं, एवढं बघून असं वाटतंय ठीक आहे तर समजलंय काय करायचं, कशाला वृत्ती बघत बसायचं. हा सॉल्व्ह करणार आहे का आपण? नाही. मग सॉल्व्ह करायला अजून वेळ आहे, अजून महिन्याभर तर आपलं कॉलेज संपत नाही. मग झालं की आपण बघूया. मग आपण ना पीवायक्यू न बघताच अभ्यास करायला लागतो. पण जर तुमच्या समोर असं एक स्पून फिडिंग टाईप मध्ये आता जसं सीट दिले तशा सीट टाईप मध्ये जर तुमच्याकडे 5-10 पानं असतील तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की हे सगळे प्रिअम्बल आणि फंडामेंटल राईट डीपीएसपीच्या रिलेटेडचे क्वेश्चन्स आहेत. एवढे थोडेसे 5 मिनिटं बघा, मग आपण लेक्चरला स्टार्ट करू. तर तुम्ही सगळे क्वेश्चन ऑब्झर्व कराल आणि ती क्वेश्चन कोणते क्वेश्चन कशा टाईपचे काय आले हे बघितल्यामुळे तुम्हाला तिथलं काम करणं सोपं जाऊ शकतं. मग देन तुम्ही त्या टॉपिक मध्ये एक्झॅक्ट काय घ्यायचं आणि किती घ्यायचंय हे तुम्हाला पिक्चर क्लिअर असल्यामुळे कुठलीही अनावश्यक गोष्ट वाचणार नाही, इरिलेव्हंट पार्ट डोक्यात ठेवणार नाही आणि कॉन्सन्ट्रेट ठेवून आपण ते काम त्या दिवशी पूर्ण करू शकतो. याप्रमाणे आपल्याला हे इथं अभ्यास करताना हेल्पफुल होईल म्हणून हे अगोदर बघायचंय. आता इथून पुढे पुढच्या 8 दिवसात सिलेबस आणि पीवायक्यू त्याला जास्तीत जास्त वेळ द्या. अभ्यासाला नका देऊ, वाचायला सुरुवात नका करू. हे पुढच्या 8 दिवसात इथं क्लासमध्ये ऑल टीचर पण हेच तुमचं काम पूर्ण करून घेणार आहे, ज्यामुळे तुम्हाला कम्प्लीट एक आयडिया येईल की या डायरेक्शन मध्ये आपल्याला काम करायचंय तर आपलं इथं काम होऊ शकतं याप्रमाणे. मग आता हे झालं, पीवायक्यू बघितले, वाचले, त्यानंतर पेपर सॉल्व्हिंग केले आयोगाचे. मग आता खरी सुरुवात होते, कारण प्रॅक्टिस. जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत आपण पास व्हायचा प्रश्न येत नाही. मॉडेल क्वेश्चन्स, कारण हे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन काही येणार नाहीत रिपीट. आणि वाचलंय पण जे आपण सोर्सेस वाचलोय त्याची आपली एक्झामच आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चनची. आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सच्या पॉइंट ऑफ आपण जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत आपण पास होत नाही, ही फॅक्ट आहे. जर आपण प्रॅक्टिस नाही केली पण आपण वाचले सगळं, क्लास नोट्स सगळे माहिती आहे, विषय सगळा माहिती आहे, फुल तुम्ही काही पण मला विचारा येतंय असं मला भले कितीही वाटत असलं तरी सुद्धा मी 100% लिहून देतो. जर आपण प्रॅक्टिस नाही केली तर पास होत नाही. का होत नाहीये? कारण त्या पेपरचा माइंडसेटच तसा आहे. त्या 2 तासामध्ये आपल्याला इथे 100 क्वेश्चन जे अटेम्प्ट करायचे आहेत त्या रिलेटेड आपली तयारी तशा पद्धतीने होणं आवश्यक आहे. जर मला क्रिकेटचं सगळं नॉलेज आहे, मला तुम्ही क्रिकेटबद्दल काही पण विचारा सगळं येते, पण मी कधी जाऊन मॅचेस खेळली नसेल तर मी खेळण्याचा प्रश्नच येत नाही. मग तुम्ही मला काय म्हणाल, तुम्ही क्रिकेटचे चांगले जाणकार आहात, तुम्हाला क्रिकेटचं नॉलेज आहे, क्रिकेटचा तुम्ही स्पोर्ट पर्सन होऊ शकता, पण तुम्ही क्रिकेटपटू नाही होऊ शकत. तुम्हाला क्रिकेट प्लेअर बनण्यासाठी मॅचेस खेळावे लागतात. पण आम्ही काय केलंय, आम्ही क्रिकेटचे सगळे पुस्तकं वाचून काढली, एका कडकून वाचून काढले की विराट कोहलीची काय स्ट्रॅटेजी आहे, धोनीची काय स्ट्रॅटेजी आहे, ऑस्ट्रेलियाची काय स्ट्रॅटेजी आहे, पाकिस्तानची काय स्ट्रॅटेजी आहे. सगळ्याचा अभ्यास एवढा दुनियाभरचा झालाय, पण हातात कधी बॅट घेऊन मैदानावर खेळायला गेलो तुमच्या तर मी खेळण्याचा प्रश्नच येत नाही. अभ्यास करणे आणि प्रॅक्टिस करणे हे जमीन आसमानचा फरक आहे. कारण ही परीक्षा पेपरच्या अगोदर केलेलं हे 50% पार्ट आहे, जो याचा प्रिपरेशनचा आहे. पण प्रिपरेशन हे इथपर्यंत आहे, त्या पॉईंट नंबर 3 पर्यंत प्रिपरेशन आहे, पण परफॉर्मन्स इथं आहे. आणि हा परफॉर्मन्स अमर्याद व्हावा लागतो, अमर्याद. आणि तो अमर्याद परफॉर्मन्स म्हणजे नेमकं एक्झॅक्टली काय करायचंय, कशा पद्धतीने करायचंय त्याच्याबद्दलची तयारी आपण नेक्स्ट पेजवरती बोलणार आहोत. पण प्रॅक्टिस हे तुम्हाला परफेक्ट बनवणार आहे आणि याशिवाय आपण पास होणार नाही, हे गाठ बांधून ठेवा. हे सगळं म्हणजे काय होतं, हे सगळं त्या तयारीसाठीची तयारी होती, त्या प्रॅक्टिससाठीच्या तयारीसाठीची तयारी होती. हे या माध्यमातून हे तर आपल्याला डायरेक्शन देत होते, हे आपल्याला डायरेक्शन देत होते.
आणि इथं आपण वर्कआउट केलेला आहे. पण आता मॅच खेळायला जावं लागेल. वर्कआउट करून फक्त उपयोग नाही. तुम्ही गल्लीमध्ये चांगलंच क्रिकेट खेळत असता नेहमी, पण मैदानात गेल्यानंतर आपल्याला कळतं की आपले लोक वाट किती लावतात. मग यासाठी आपल्याला या पॉईंट ऑफ व्ह्यू प्रॅक्टिस मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि ह्या प्रॅक्टिससाठी आपल्याला तयार व्हायचंय योग्य लेवलवरती. आणि ती कशी करायची आहे, कुठं करायचं, कधी, याबद्दल आपण इथे थोडस नेक्स्ट पेजवरती याबद्दल चर्चा करू. पण हे स्टेप्स जे आहेत ते याप्रमाणे स्टेप्स तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या अभ्यासासाठी आपल्याला त्या पद्धतीने तयारी करणं गरजेचं आहे. बघा, सगळे ऑल जे स्टुडंट आहेत ते 100% ना रिडिंगच्या मागे लागले. म्हणजे आपल्या तयारीचा 100% पाठ ते फक्त आणि फक्त रिडिंगला देतात. तर हे चुकीचं आहे. तुम्ही तुमचे 100% द्या, पण तुमचा 100% वेळ रिडिंगला देणं हे योग्य नाही. कसं होतं बघा, डेली बेसिसवर तुम्ही अभ्यासाला बसला सकाळी की तुम्ही दुपारपर्यंत पण रिडिंग करत असता. आणि दुपारपर्यंत एक विषय झाला थोडासा की कंटाळा येतो, मग दुसरा विषय आपण घेतो. संध्याकाळी तिसरा विषय घेतो, अजून हलका फुलका असेल असा. मग रात्री असं वाटतं की ठीक आहे, झालंय आज बऱ्यापैकी, पण एक दोन टॉपिक अजून बाकीच राहिले, तेवढ्या आता फिनिश काही होतील असं वाटत नाही, मग उद्या करूया. आज अख्खा दिवस ना तुमचा रिडिंग मध्ये गेलेला आहे. तुम्ही बघा ऑब्झर्व करून, मी दिवसभर जे अभ्यास केलाय त्याचं रिव्हिजन पण करतो, असं किती दिवस होते किंवा किती सब्जेक्ट बद्दल होते, तर मला त्याचा थोडासा एक अंदाज येईल आहे. आणि हे इथं तुम्ही विचार करणं विशेष एक्सपेक्टेड आहे की तुम्ही 100% दिले तुमचे अभ्यासासाठी, पण ते अभ्यासच होता, म्हणजे वाचण्यासाठीच होता. स्टडी करणे आणि रीड करणे यामध्ये खूप फरक आहे. स्टडी करणे म्हणजे काय आणि स्टडीला बसणे म्हणजे काय, यातला जमीन आसमानचा फरक आपल्याला क्लिअरली ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आपण सगळेजण 100% बसलेला असतो, पण 100% स्टडी करत असतो. आपण 70-80% स्टडी करत असतो. म्हणजे काय होतं बघा, तुम्ही ऑब्झर्व करून, आपण उद्याचा दिवस पूर्ण स्टडीसाठी ठेवलेला आहे. म्हणजे आपण सगळ्या दुनियादारीतून बाहेर पडतो. पण आपण ना सकाळी 7ला पोहोचत नाही स्टडीमध्ये, 8:30-9ला पोहोचतो. 8:30-9ला पोहोचल्यानंतर थोडस नाश्ता चहा घेतल्यामुळे आपल्याला 10:30-11ला थोडीशी झोप लागते. आपण गेल्यानंतर एक तासभरात वाचलेलं असतं. नंतर थोडीशी झोप लागते, मग थोडंसं आपण आराम करतो. मग 11 वाजता थोडंसं वाटतं की न्यूजपेपर वाचून फ्रेश वाटतं. मग थोडंसं 11 वाजता आपण न्यूजपेपर वाचतो. न्यूजपेपर वाचता वाचता 12:30 होतात. मग दुपारी 1 वाजता आपण जेवणाला जातो. 1 ते 2 मध्ये जेवणाचा ब्रेक होतो. 2-2:30 पर्यंत आपण जागेवर येत नाही. 3 वाजता असं वाटतं की थोडंसं दुपारचा ब्रेक घेतला पाहिजे, कारण आपण कसं सकाळपासून अभ्यासाला बसलोय. मग आपण 3-4 वाजेपर्यंत थोडासा ब्रेक, अभ्यास, झोप इत्यादीमुळे वेळ जातो. 4 नंतर कसं आहे, चहा घेतला की आपण कार्यक्रमाला नक्कीच सुरू करू शकतो. मग 4-4:30 नंतर आपण अभ्यासाला बसूया. 6:30 आपण थोडासा अभ्यास करेपर्यंत असं वाटतं की आज दिवस मनावा तेवढा अभ्यास झाला असं वाटत नाही. मग थोडंसं आपण ब्रेक घेऊ, जेवण करू, मग रात्री अनालिसिस करू, उद्यापासूनचं प्लॅनिंग करू, सगळं व्यवस्थित सेटअप लावून ठेवू आणि मग उद्यापासून अभ्यासाला लावूया. झालं. असं दिवसाची वाटला आठवड्यातून 3दा लागते. आणि 2 दिवस आपण आजारी असतो. शनिवार रविवार तर अभ्यास करायचा नसतो. मग काय राहतं बाकी आहे? हे फॅक्ट बघा आजूबाजूला. तुम्ही मागच्या 1-2 महिन्यात तुमच्यासोबत असं काय झालेलं आहे? रविवारी 100% अभ्यास करत असतो. शनिवारी 50% अभ्यास करत असतो. आणि या बाकीच्या राहिलेल्या 5 दिवसापैकी 1 दिवस ना मेजर रिझन असतं. घरचं, बाहेरचं, मित्रांचं, आपलं, आजारपणाचं काहीतरी असतं. 1 दिवस अभ्यास होत नाही. राहिले 3 दिवस. त्या 3 दिवसापैकी ना 1 दिवशी प्लॅनिंगमध्ये जातो. यू करेंगे, ट्यू करेंगे असल्यामध्ये आहे. आणि 2 दिवस ना आपण काहीतरी नावाला अभ्यास करत असतो. पण 100% आपण प्रिपेअर नाही करत असतो. याला डेडलाईन पाहिजे. आणि याप्रमाणेच काम करावं लागेल. म्हणजे काय? तर मला असं म्हणायचं की तुमचा जो अभ्यासाचा वेळ आला, टोटल अभ्यासाचा वेळ, त्याच्यातला फक्त 60% वेळ द्या. त्याच्यासाठी रिडिंगसाठी वेळ द्या. म्हणजे समजा मी 10 तास अभ्यास करतोय, तर 10 तासापैकी मला 6 तास मला रिडिंग करणं गरजेचं आहे. 6 तास. का असं करणं गरजेचं आहे? कारण मी म्हणावं तसं जेवढा वेळ जेवढा पाहिजे मला तेवढा वेळ मला प्रिपेअर करता आला नाही. 6 नाही, 7 तास करा. म्हणजे 70% करा.
जोपर्यंत फेब्रुवारी संपत नाही तोपर्यंत. असं का म्हणतोय? कारण आत्ता स्टार्टिंगला वेळ लागतो जास्त वाचायला. त्यामुळे आत्ता आपण इकडे रिव्हिजनला, प्रॅक्टिसला जास्त वेळ द्यायची गरज नाही पडत. कारण अजून रिडिंगच झाला नाही प्रॉपर जास्त. त्यामुळे फेब्रुवारी एंडिंग पर्यंत तुम्ही 70% तुमचा वेळ रिडिंगला द्या. मग हे रिडिंगला देताना मी काय करतो की माझ्याकडे 7 तास ठेवले तर मी टाइम लावून नसतो तर माझं काम पूर्ण होईल. मला माहितीये की एका तासाभरामध्ये मला साधारण 10 पानं वाचता येतात. तर माझे आज दिवसभरामध्ये 70 पानं झाली पाहिजे म्हणजे झालीच पाहिजे. तर समजा मग माझ्याकडं एक संदर्भ आहे, त्याच्यात एक 500 पानं आहेत, 400 पानं आहेत. तर 400 पानं मला संपवायला किती दिवस लागणार आहे? त्याचा मला अंदाज येतो परफेक्ट आहे. तर मी एका दिवशी एकच विषय घेतलाय, तर 7 तास बसलोय, 70 पानं वाचत असेल, तर मग तुम्हाला अंदाज येईल ऑन एन एव्हरेज की एक 5-7 दिवसात माझा विषय पूर्ण होऊ शकतो. जर मी 7 तासाऐवजी मी 2-3 तास, 3 तास हा विषय करत असेल, 3 तास हा विषय करत असेल, तर मला 15 दिवसामध्ये 2 विषय संपवता येईल. आणि सोपं सांगतो मी, अगदी सिंपल लेव्हलवरती. तुमच्यापैकी कोणीही कितीही लो लेव्हलला स्पीड ठेवून वाचत असेल, तर तुमच्यापैकी कुणालाही 1 आवर 10 पेज वाचता येईल. कुठल्याही संदर्भात, कुठल्याही रेफरन्सचे, कुठल्याही क्लासच्या नोट्सचे तुम्ही अवरेज 10 पेजेस वाचू शकता. 10 पेज वाचणे म्हणजे तुम्ही अवरेज 6 मिनिटच्या सोबत 1 पेज वाचणे आहे. तर तुमचे अवरेज 10 पेजेस होतात. आणि 10 पेजेस आपण वाचत असू आणि जे मगाशी सांगितलं की 1 सब्जेक्ट 1 सोर्सेस याप्रमाणे आपण तयारी करत असू, तर तुम्ही फक्त 1 तास अभ्यास केलाय, तर तुमचे 10 पेजेस होणार असतील. तर मी 30 दिवस अभ्यास केला, तर माझे 300 पानं फिनिश होतात. आजपासून पकडा, रोज मी 1 तास सकाळी समजा तुम्ही विचार केला की माझं सकाळी 6 ते 7 किंवा 7 ते 8 एकच तास मी वाचलं, तर माझे 10 पानं होणार आहेत. म्हणजे 1 महिन्यात 300 पानं होणार आहेत. तर मी दीड महिन्यामध्ये 450 पानांचं एक पुस्तक संपवू शकतो. म्हणजे याचा अर्थ फक्त 1 तास अभ्यास करून दीड महिन्यात एक विषय संपवता येतो. तर मी 1-1 तास असे 4 विषयाला दिले, तर माझे 4 विषय संपवतात दीड महिन्यामध्ये. मग आपण 4 तास अभ्यास करतो का? आपण तर 8-9 तास बसलेलो असतो. मग 8-9 तास अभ्यास केला, तर दीड महिन्यामध्ये सगळं वाचून का नाही होणार? जे मी तुम्हाला मगाशी स्टार्टिंगला पहिल्या पेजवर बोललो होतो की 120 दिवस. हे 120 दिवस आहेत आणि त्यात मला 7 सब्जेक्ट करायचे आहेत. तर मग एका विषयाला मला 20 दिवस पण येत नाही, तर मी कसं पास होऊ शकतो? हा जो प्रश्न आहे, त्याचं उत्तर आता इथे मिळते. की तुम्हाला असं टाइम डेडलाईन ठेवून रेडी करणं जरुरी आहे. मग दीड महिन्यामध्ये तुमचे सगळे विषय वाचून होऊ शकतात आणि त्या क्लासमध्ये तसं शिकवल्यामुळे तुम्हाला पुढे रिव्हिजनला सुद्धा वेळ मिळतो आणि त्या लेव्हलला आपलं प्रिपरेशन फिनिश करता येतो. म्हणून इथं याप्रमाणे टार्गेट ठेवायचं. मग आता आपलं दररोज ॲव्हरेज समजा आता एक अजून नेक्स्ट टू नेक्स्ट वीक नंतर वगैरे तुमचे दररोज 4 आवर लेक्चर असणार आहे. म्हणजे 2 विषयाचे 2 लेक्चर्स 2-2 तासाचे. मग तुमचे 4 तास लेक्चर आहे म्हणजे आपण प्लस मायनस धरून चलू 5 तास गेले. लेक्चरला येण्यात नंतर लेक्चर नंतरचा वेळ वगैरे असे 5 तास गेले. तर तुमचा आपण गृहीत धरू की प्लस मायनस दुपारी लंच पर्यंतचा वेळ लेक्चरमध्ये गेला. लंच नंतर तुम्ही फ्री आहात. मग तुम्ही दुपारी जेवण करून तर सकाळपासून लेक्चर ऐकले, मग आता थोडंसं थकल्यासारखं वाटतं वगैरे वगैरे विचार करून तुम्ही 1 तास झोप पण घेतली. डायरेक्ट तुम्ही 4ला अभ्यासाला लागले. तरी 4 पासून रात्री तुम्ही 10 पर्यंत मिनिमम 10 पर्यंत अभ्यास करणं अपेक्षित आहे. मग याप्रमाणे तुमच्याकडे पुढे 6 तास वेळ आहे. मग त्या 6 तासाच्या वेळामध्ये मी आता तुम्हाला बोललो त्याप्रमाणे तुमच्याकडे क्वालिटी टाइम त्या 6 तासामधले पण 4 तास असतील. जेवणाचा वगैरे वेळ गेला, इकडे तिकडे वेळ गेला, तरी 4 तास आहे. त्या 4 तासामध्ये तुम्ही एक सब्जेक्ट आता मी बोललो त्याप्रमाणे 10 पेज वाचले तरी 4 सब्जेक्ट संपतात. क्लासमध्ये चालू 2 सब्जेक्ट आणि तुम्ही अजून साइड बाय साइड त्या क्लासमधल्या सब्जेक्टला रिव्हिजन करा आणि बाकी 2 विषय घ्या. टोटल तुमचे 15 फेब्रुवारीपर्यंत 4 विषय फिनिश होतात. याप्रमाणे काम करता येतं. हे मी तुम्हाला सिंपल सांगितलं. तुम्ही आता सकाळी 8 वाजेपर्यंत वेळ वाया घालवणार नाही. रात्री 10 पर्यंतच बसणार नाही. कारण आताच तर वेळ आहे जी एक्स्ट्रा वर्क करण्याची आहे. तुम्ही दुपारी आता 1 वाजता लेक्चर संपलंय, तर 1 वाजेपर्यंत पासून 4 वाजेपर्यंत 3 तास तुम्ही एवढे थकलेले, एवढे बोरिंग झालात असं होणं शक्यच नाहीये. तुम्ही 1 वाजल्यापासून 4 वाजल्यापर्यंत तुम्ही मॅक्झिमम 1.5 तास वाया घालवणं अपेक्षित आहे. 1 तास जेवणात गेला, तो झाला नाही पाहिजे एवढा पण. अर्धा पाऊण तास जेवणासाठी, अर्धा पाऊण तास ब्रेक, आराम इत्यादी वगैरे. टोटल मिळून 1.5 तास गेला. अजून इथं 1.5 तास मिळतो. हे 1.5 तास काय करा, सकाळपासून जेवढं शिकवलंय त्याचं रिव्हिजन करा. दुपारी लंच पर्यंत जेवढं शिकवलंय त्याचं रिव्हिजन करा 4 वाजेपर्यंत. मग लंच पण झाला, जेवण रिव्हिजन पण झालं
आणि आराम पण झाला. हे 4 वाजेपर्यंत झालं जे सकाळी शिकवलेलं होतं. आता 4 पासून सेल्फ स्टडी. बाकीचे 2-3 विषय मी घेतो, रात्रीपर्यंत करतो. आणि रात्री 10 नंतर मी रोज असं आम्ही केलंय म्हणून सांगतोय, की रोज संध्याकाळी प्रिलिम्सच्या वेळेस 10 ते 11 एक पेपर. एका तासच करायचा. आयोग देतो 2 तास, पण लागत नाही 2 तास. तास, सव्वा तास लागतो. आपण थोडंसं तेवढी स्पीड ठेवू शकतो आणि परीक्षेमध्ये त्याचे बोनस टाइम घेऊ शकतो. 10 ते 11 दररोज 1 तास आयोगाचे पेपर्स पहा, पेपर सॉल्व्ह करा, मॉडेल क्वेश्चन सॉल्व्ह करा, प्रिव्हियस इयरचे पेपर बघा, काय पण बघा. पण रंगीत तालीम रिलेटेड टू क्वेश्चन्स हे 1 तास करू शकता. जर तुम्ही लायब्ररीत बसत नसाल तर आहे. लायब्ररीत बसत नसाल तर घरी बसून करा आणि बसत असाल तर मग तर चांगली गोष्ट आहे. 11 वाजता लायब्ररी बंद होते, त्या अगोदर मला 1 तास पेपर सॉल्व्ह करूनच घरी जायचं आहे. मग डेडलाईन ठेवून कार्यक्रम पूर्ण होईल. पेपर संपला की तो पेपर सॉल्व्ह केला, घरी घेऊन जा आणि झोपल्यानंतर पुन्हा झोप लागत नाही लगेच. मग अर्धा तास आत्ता जे पेपर सॉल्व्ह केलं त्याचं ऑब्झर्वेशन करा. काय चुकतंय काय नाही बघा आणि मग ते नेक्स्ट डेच्या तयारीला लागा. मग याप्रमाणे आपण दिवसभराचं प्लॅनिंग करू शकतो. तर मी तुम्हाला काय सांगितलं की 70% तुमचा वेळ अभ्यासाला द्यायचा आहे आणि इकडे लेक्चर त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग पार्ट लेक्चरचा आपण येतो. असं नाही की मी सांगत नाही की मग हे 7 तास वेळ अभ्यास करा आणि 4 तास वेगळे लेक्चर करा. मी लेक्चरचाच टाइम इन्क्लूड करून सांगतोय. मग यात 70% म्हटलं तुमचा 40% वेळ चालला लेक्चरला, राहतो 30% वेळ. हे 30% जो वेळ आहे तो तुम्ही रीडिंग साठी द्यायचा आहे एका स्वतंत्र वेळ सब्जेक्टसाठी. क्लास मधल्या सब्जेक्ट सोबत एक सेपरेट सब्जेक्ट पण साइड बाय साइड पूर्ण करता येईल असं या ठिकाणी आपण प्रिपरेशन करू शकतो. पण हे झालं रीडिंग करण्यासाठीच काय. आता त्यासोबत आहे रिव्हिजन. जर रिव्हिजन झालं नाही तर आपले स्पर्धा परीक्षा रिझल्ट येत नाही, फॅक्ट आहे. पण सगळे लोक म्हणतात त्या आरामच्या थेरीकडे सगळ्या लोकांनी ना इथं 100% एनर्जी लावायचा प्रयत्न केलाय रिडिंगसाठीच. आणि यातले 50% लोक काय करतात माहितीये, रिडिंग तर करतच नाही पण रोज सांगतात सकाळ दुपार संध्याकाळ, सर काही करून माझा रिझल्ट आला पाहिजे, काही करून मला पास व्हायचंय, काही करून मी पास होणं आवश्यक आहे. सातत्याने रिझल्ट 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 बोलत असतात पण रिडिंग मात्र की करत नाही. अजून वाचून झालं नाही, अजून स्टेट बोर्ड वाचतोय, अजून एनसीडीत वाचतोय, अजून माझं हेच काम झालं नाही, तेच काम झालं नाही, असं होतं. आणि हे होत असल्यामुळे रिझल्ट याचा प्रश्नच येत नाही. पण रिझल्ट काय बोलतो की तू अगोदर रीड कर, बाकी नंतर बघ. आणि त्याच्यानंतर ह्या रिडिंगचं महत्व 60% आहे, 40% महत्व आहे रिव्हिजनचं. जोपर्यंत तुम्ही रिवाइज नाही करत ना तोपर्यंत रिझल्ट येणार नाही, ही अंतिम गोष्ट आहे. पण काय होतं, यांना असं वाटतं की एक बार वाचून तरी घेऊ, रिव्हिजन कधी पण होतं आणि वाचता वाचताना कधी एप्रिलमध्ये पोहोचतात कळत नाही. कारण एवढा सगळा सोर्सेस मटेरियल आहे, एवढा टाइम कमी आहे, एवढं प्रिपरेशन करताना एवढ्या गोष्टीची गरज पडते की ते करता करता आपल्याला असं वाटतं की खरंच टाइम खूप कमी आहे. त्यामुळे आता रिव्हिजन थोडं 1-2 विषयात झालं तरी चालेल, बाकी सगळं होणार नाही, मग आपण ते बघू नंतर. असं करत करत आपण ह्या रिव्हिजनकडे इग्नोर करतो. पण एनी हाऊ कंडिशन तुम्ही पास होणार आहात ते फक्त रिव्हिजन आणि रिव्हिजनमुळेच. त्यामुळे आपल्या स्पर्धा परीक्षेत स्पेशली प्रिलिम्ससाठी जेवढं रिव्हिजन होईल तेवढं पास होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत. म्हणून रिव्हिजनला मी कसं वेळ देऊ आणि त्याप्रमाणे कसं काम करू हा इथला मेजर इम्पॉर्टंट फॅक्ट असणार आहे. म्हणून याप्रमाणे आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे. तर यासाठी तुम्ही दिवसातले 1.5 आवर कुठल्याही परिस्थितीमध्ये रिझर्व्ह ठेवा. दिवसात जे काही उद्योग केलाय तुम्ही त्या उद्योगाला 1.5 तास दिला पाहिजे. काय वाचलंय, काय रिवाइज केलं पाहिजे, काय चुकतंय, काय कमी आहे, काय आठवतंय, काय करू मी. कारण जे म्हणतो ना की आपण सकाळी नाश्ता केलाय तर लगेच 1 तासानंतर आपण जेवत नाही. दुपारी जेवण केलंय तर आपण लगेच संध्याकाळचं पण आपण विचार नाही करत रात्री कशाला जेवणात वेळ नको झाला. आता दुपारी पण 1 वाजता लंच ब्रेक केलाच आहे, मग आता डिनर पण दुपारी 3लाच करून टाकू. होत नाही ना, जाईल कसं कसं खाणार आहे. तर हे नेचर आहे आणि नेचरचं रिझल्टच असा आहे की तुम्ही प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट वेळ द्यावा लागतो, त्याशिवाय ती गोष्ट पूर्ण होत नाही. ते म्हणजे रिव्हिजन. तुम्ही 7 तास सकाळपासून वाचलंय, दुपारपासून पुन्हा 4 तास वाचलंय, पण एवढं 10-11 तास वाचलेल्या गोष्टीला 1 आवर सुद्धा रिव्हिजन केलं नाही, जर रिवाइजला वेळ दिला नाही, रिझल्ट कसा येणार? ऑब्व्हियसली डायजेस्ट करण्यासाठी तुम्हाला टाइम दिला पाहिजे. मी मेन हे असं का सांगतोय, तर आज मी तुम्हाला पॉलिटिक्स शिकवू शकलो असतो,
ये करेंगे ते करेंगे, तुम्हाला जे घटना ऑल सगळं तामिळनाडू गव्हर्नर पासून सुप्रीम कोर्ट प्रेसिडेंट पर्यंत असं तसं होतंय. मग तुम्हाला काही 4 गोष्टी नॉलेज मिळाले असते की हा म्हणजे तुम्ही पण असं पॉलिटिक्स शिकवताय समजलं. पण आज पॉलिटिक्स समजायचा हा दिवसच नाही आहे. हा दिवस आहे कशाचा? की एक्झॅक्टली राईट डायरेक्शन मध्ये प्रिपरेशन स्टार्ट करण्याचा आणि पुढच्या 3-3.5 महिन्याचे एक मिशन, अम्बिशन आपल्या समोर मजबूत बनवण्याचा आहे. कारण माइंड जेवढं क्लीन असेल तेवढं डायरेक्शन इम्प्लिमेंटेशन बेस लेवलवरती होतं. पण म्हणतो ना डोक्यातला कचरा अगोदर निघाला पाहिजे आहे. मला टेन्शन पॉलिटिक्स इकॉनॉमी हिस्ट्रीचं नाही आहे. मला टेन्शन आहे मी पास होईल का, मी आता काय सुरू करू, कसं सुरू करू, कधीपर्यंत काय झालं पाहिजे. तर त्याचं इथं आज ऑब्झर्वेशन आहे. ही पहिली बैठक आहे ज्यामध्ये आपल्याला आपले पुढचे जे मार्ग आहेत ते क्लिअर होणं गरजेचं आहे. त्या डायरेक्शनमध्ये आपल्या प्रिपरेशनची सुरुवात होण्याची आवश्यकता आहे. म्हणून इथं तुम्हाला सांगितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये आता आज उद्या तुम्ही स्टडीचं प्लॅनिंग करताना ते 1.5 तास कुठला काढायचं ते ठेवा. माझं असं म्हणणं आहे की हा अगदी नॉन परफॉर्मिंग टाइम असावा. ह्याच्यात 3 टाइम आहे. एक अर्ली मॉर्निंग, एक दुपारी, एक संध्याकाळी. मधला कुठलाच टाइम नाही. बघा, मला सकाळी उठल्या उठल्या असं वाटतं की नवीन वाचण्यापेक्षा झालेलं वाचावं. काल झालेलं सगळं. तर मी सकाळी घरीच मी जिथं राहतो तिथं मी 5:30 ला उठतो आणि 5:30 ला उठल्यानंतर मी 7 वाजेपर्यंत 6:30 वाजेपर्यंत कालचं जे होतं ना सगळं ते रिवाइज करतो. मग नंतर मी फ्रेश होतो, तयार होतो आणि मग 7:30 पर्यंत बाहेर पडतो. 8 वाजेपर्यंत नाश्ता करून लेक्चरला बसतो. हा एक उपक्रम. दुसरा उपक्रम, मला ना दुपारी झोपच येते नाही. मला कंटाळा येतो. मला वाचावं वाटत नाही. मग मी सकाळपासून जेवढं शिकवलेलं आहे आणि काल जे मी स्वतः अभ्यास केलेला आहे, त्याचं दुपारच्या ह्या 2:30-3च्या आसपास वगैरे, कारण मला असंही तसं दुपारी 2 ते 4 मध्ये सीसॅटचा पेपर आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे सॉल्व्ह करावा लागतो. मग माझ्याकडे झोपण्याचा ऑप्शन नाहीये. त्यामुळे मी आत्तापासून दुपारी कधीच झोपत नाही. आणि आपण आपल्या या स्टुडंट एजमध्ये तर दिवसा झोपणे म्हणजे हे महापाप आहे. त्यामुळे गुपचूप दुपारी 2 तास काही पण करा, पण अभ्यास करा. मग त्या दरम्यान 1.5 तास मी रिवाइज करतो. एक. तिसरा, ऑल लास्ट टाइम संध्याकाळी. मला असं वाटतं की मी 8:30ला वगैरे जेवायला जातो. 9:30 पर्यंत माझं वर जेवण होतं. तर मग नंतर मला अभ्यास नाही करावा वाटत. मग 9:30 पासून मी 11 वाजेपर्यंत अभ्यास नवीन काही नाही करत. मग मी जे झालंय दिवसभरातलं ते 11 वाजेपर्यंत बसून रिवाइज करतो. मग मी दुपारनंतर जे रीडिंग केलंय, सकाळी जे क्लासमध्ये झालंय, ते सगळं मी 11 पर्यंत काम फिनिश करतो. ह्या 3 पैकी कोणताही टाइम तुम्हाला जो सुटेबल वाटतोय तो घ्या आणि तिथं रिव्हिजन आणि त्यासोबत प्रॅक्टिस. प्रॅक्टिसला पण ह्याला आपल्याला 1 तास देणं गरजेचं आहे. हे या जानेवारीमध्ये नाही दिलं ते चालेल. पण माझं असं मत आहे की तुम्ही फेब्रुवारीपासून वेळ द्यायला पाहिजे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे ऑलमोस्ट तुमच्याकडं पुढचे ऑलमोस्ट 4 महिन्यापर्यंतचा वेळ मिळतो. आणि नॉवरेज या पद्धतीने आपल्याला स्पेशल 1 तास टाइम लावून एक पेपर सॉल्व्ह करता येईल एवढी तयारी, एवढा घटक या माध्यमातून प्रिपेअर करायला आपल्याकडे ऑप्शन राहील असं आपण करू शकतो. हे इथली ऑब्जेक्टिव्हिटी आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून 1 तास या पद्धतीने वेळ द्या. प्रॅक्टिस मध्ये काय करायला त्याच्यामध्ये आयोगाचे पेपर्स पण आले, मॉडेल पण आले, दोन्ही आले. किंवा पण करू शकता याच्यामध्ये आणि ऑल मॉडेल क्वेश्चन्स पण करू शकता, एमसीक्यू करू शकता. ह्या दोन्ही पॉइंट ऑफ इथला घटक आपल्याला ह्याच्यावर एक्झिक्यूट करता येऊ शकतो. याप्रमाणे आपली तयारी पण करणार हे इथं अगदी इझी होऊ शकते असं म्हणायला हरकत नाही. पण तुम्ही हे द्यायलाच पाहिजे. मग तो कोणता टाइम देऊ? तर तुम्हाला आता मगाशी बोलल्याप्रमाणे जसे की आता साइड बाय साइड आपल्याकडे सेसॅट अगदी खचून डोक्यावर बसलेला सब्जेक्ट आहे. तर तोही आता बऱ्याच वेळेस युपीएससी मध्ये स्पेशली तो खूप चॅलेंजेबल बनतो. त्यामुळे मग दररोज मी एक अर्धा 1 तास सीसॅटची प्रॅक्टिस करेन, अर्धा 1 तास जीएसची प्रॅक्टिस करेन. पण काहीतरी प्रॅक्टिस करतोय. जे मी प्रिलिम्स एक्झाम देतोय, त्या प्रिलिम्स एक्झामसाठी मला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. रिव्हिजन 50% लोकं करतायत. रीडिंग 100% लोकं करतायत. पण त्यातले जे रिव्हिजन करतात आणि त्यातले जे प्रॅक्टिस करतात ते 110% लोक आहेत. आणि 10% लोकांसोबतच कॉम्पिटिशन आहे, कारण यातले हे 3 ते 4% लोकं प्रिलिम्स पास होणार आहेत. आणि त्या 4-5% येण्यासाठी आपल्याला या 10% लोकांसोबत कॉम्पिटिशन आहे. आणि हे 10% लोकच खरे आहेत जे कॉम्पिटिटर आहेत खऱ्या अर्थानं. या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या राईट डायरेक्शनमध्ये प्रिपेअर करण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं ज्याची रिक्वायरमेंट आहे ती या पद्धतीने काम करणारा वर्ग आहे. जो पास होतोय प्रिलिम्स तो या पद्धतीने तयारी करतोय म्हणून पास होतोय. आणि याच पद्धतीने आपला अभ्यास सुद्धा होणं गरजेचं आहे. मग आता हा वन अँड हाफ आवर आणि हा 1 आवर 2-2.5 तास तुम्हाला रिव्हिजन प्रॅक्टिसला द्यायचे.
मग तो वेळ बाजूला काढा आणि दिवसभर आपला अभ्यासाला एक 4-5 तास वेळ मिळतो आणि 4-5 तास क्लास. अशा पद्धतीने तुमचं 10 ते 12 तासाचं नियोजन सब्जेक्ट तयारी इथून पुढे करता येते आणि याप्रमाणे आपल्या प्रिपरेशनचा पार्ट एक म्हणून गरजेचं आहे. आता हे तुम्हाला मी दिवसभराचं नियोजन सांगितलं आणि आपण क्लासमध्ये घेणार आहोत त्या पद्धतीने हे विषय सांगितले. आता इथून पुढे हे सांगतोय आपले सब्जेक्ट वाईज आणि लेक्चर्स आणि क्लासमध्ये सुद्धा. आता जे क्लास होणार आहे ते क्लास मी आता मगाशी बोललो त्याप्रमाणे पर डे 2 सब्जेक्टचा क्लास सांगणार आहे. इन्क्लुडिंग सीसॅट सहित पर डे 2 सब्जेक्ट होणार आहे. आणि आपण काय केलेलं आहे इथं लेक्चरमध्ये सिलेबस कम्प्लीट होईल आणि आता सिलेबस मी स्टार्ट सांगितली. एक पुढच्या आठवड्याभरामध्ये सिलेबस डिकोडिंग, सिलेबस अनालिसिस ह्या गोष्टी पूर्ण होतील. त्यानंतर सिलेबस सोबत आपण पीवायक्यू अटॅच कव्हर करणार आहोत आणि त्याच्यासोबत आपण इथं ऍड करणार आहोत एमसीक्यूज. तुम्ही लेक्चरला दररोज बसतानाच तुम्हाला या तिन्ही पॉइंट ऑफ व्ह्यू याच्यावरती विशेष भर दिला जाणार आहे. म्हणजे कसं बघा, तर या अंतर्गत आपण लेक्चरमध्ये हा सब्जेक्ट कंटेंट कम्प्लीट झाला म्हणजे प्रिअम्बल झाला. तर सिलेबस म्हणून मी तुमचा इथं समजा गृहीत धरू प्रेसिडेंट टॉपिक कव्हर केलाय. तर प्रेसिडेंट टॉपिक रिलेटेड पीवायक्यू पण कम्प्लीट होईल क्लासमध्ये आणि त्यासोबत तुम्हाला इथं या प्रेसिडेंट टॉपिक वरती मॉडेल क्वेश्चन्स दिले जाणार आहेत. डेली 10 क्वेश्चन्स ऑब्जेक्टिव्ह म्हणजे लेक्चरला स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला हे दररोज 10 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे क्लासमध्ये बसून त्या टॉपिकच्या रिलेटेड. जे क्लास चालू ज्या विषयाचा ज्या टॉपिकचा त्याचे 10 क्वेश्चन मल्टिपल चॉईस एक्झाम प्रमाणे सॉल्व्ह केले जातील. यामुळे काय होईल की लेक्चर सोबत डेली क्वेश्चनची प्रॅक्टिस पण होते. त्या दिवशी ते 10 क्वेश्चन्स आपण कम्प्लीट करू आणि मग या माध्यमातूनच आपल्याला पुढे याच्यावरच एक आउटपुट रेशो जे म्हणतोय आपण की मी तुम्हाला काल प्रेसिडेंट शिकवले तर काल शिकवलेल्या प्रेसिडेंटवर तुम्ही घरी जाऊन रिवाइज कराल आणि उद्या लेक्चरला बसल्याबरोबर तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन 10चा एक पेपर मिळेल. यामुळे काय होईल रिडिंग रिव्हिजन प्रॅक्टिस त्या दिवशी कम्प्लीट होईल आणि विथ पीवायक्यू. मग पीवायक्यू पण त्याच्यामध्ये मिक्स असतील. पीवायक्यूचे पण काही सेट क्वेश्चन पेपर असतील ज्यामुळे तुम्हाला तसं साइड बाय साइड रिव्हिजन करणं हे हेल्पफुल होऊ शकतं. हे आपल्याला इथं एक्झॅक्ट पकडणं गरजेचं आहे कारण आपला गॅप कुठं पडतो नेमकं, आपली तयारी कशी आहे नेमकी आणि कोणत्या लेवलवरती या माध्यमातून काम करणं गरजेचं आहे हे आपल्याला इथं परफेक्ट प्रिपरेशन करण्याची विशेष आवश्यकता आहे. आणि हे झाल्याशिवाय आपण पास नाही होऊ शकत आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा सिलेबसला डिकोड करताना आपण पीवायक्यूला पकडून यांची सॉल्व्ह करणार आहोत आणि इथून पुढचे 3.5 महिने 4 महिन्यापर्यंत तुमची वेळ आहे. या 4 महिन्यात तुम्ही डेली 10 क्वेश्चन्स याप्रमाणे प्रॅक्टिस केली असेल तर इमॅजिन करून चला ऑलमोस्ट तुम्ही इथं 4000 क्वेश्चन सॉल्व्ह केले असतील बॅच एंडिंग पर्यंत. आणि हे एवढंच नाही, याच्यासोबत आपण वीकली पण करणार आहोत. हे डेली 10 क्वेश्चन्स आहे आणि वीकली आपण काय करतोय की याच्यामध्ये इथं जसे टॉपिक झाले समजा आता 2-3 टॉपिक झाले तर 2-3 टॉपिक वरती 50 क्वेश्चनचा पेपर किंवा 100 क्वेश्चनचा पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर. हे जानेवारी फेब्रुवारी पर्यंत. फेब्रुवारी एंडिंग नंतर कम्प्लीट 100 क्वेश्चनचाच वीकली पेपर कॉम्प्रिहेन्सिव्ह आयोगाप्रमाणे. जसं आपण आयोगाचा पेपर स्टार्ट होतो तसं आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे दर आठवड्याला 100 क्वेश्चनचा कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपरची सुरुवात होईल. मार्च एप्रिल याप्रमाणे दर आठवड्याला एक क्वेश्चन पेपर. म्हणजे काय होईल की तुम्ही आयोगाच्या स्ट्रक्चर लेवलवरती 100% पूर्ण प्रिपेअर्ड व्हाल याप्रमाणे तयारी करणं सोपं जाईल. आणि या 100 मार्काला तयारी साठी आता जानेवारी फेब्रुवारीमध्ये 50 क्वेश्चनचा वीकली पेपर आणि यासाठी तयार होण्याच्या दृष्टिकोनातून डेली 10 क्वेश्चनचा पेपर. हे स्ट्रक्चर आहे जे आपल्याला मार्च साठी प्रिपेअर करतो, एप्रिल साठी प्रिपेअर करतो आणि या लेवलवरती आपण प्रिपरेशन जर झालं तर मग आपल्याला ना मल्टिपल चॉईस क्वेश्चनची भीती राहील, ना रिव्हिजनची भीती राहील, नाही अभ्यासाची भीती राहील. तर क्लासमध्ये शिकवलेलं आहे त्याच्यावर पीवायक्यू करून घेतले, मॉड्यूल क्वेश्चन झाले आणि डेली याप्रमाणे आपल्या अभ्यासाची पण तयारी कम्प्लीट झालेली आहे. तर आपण मार्च एंडिंगला कॉन्फिडंट राहून सांगू शकतो की माझं प्रिपरेशन झालंय, फक्त क्लास नाही झालाय त्यासोबत रिव्हिजन पण झालंय आणि प्रॅक्टिस पण झालेली आहे. हे तुम्ही इथं कॉन्फिडेंटली एक्सप्लेन करू शकता, स्वतःला एक्सप्रेस करू शकता की येस आता माझ्याकडे अजून रिझर्व्ह 2 महिने आहे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये. तर माझं लास्ट तुम्हाला
अजून एक, ह्या क्लास नंतर, हे क्लासमध्ये तर आपण करून घेतोय, पण ह्या क्लास नंतर पुढे तुम्हाला सांगायचंय की ॲन्युअल अवरेज तुम्ही आता तुमच्या डोक्यात माइंडसेट ठेवा. 1 एप्रिल ते 20 मे आपल्याकडे दिवस आहेत 50. ह्या 50 दिवसात ना 50 पेपर. हे बघून भीती वाटेल, ऐकायला पण वाटेल की 50 दिवसात 50 पेपर कसं होऊ शकतात आहे, कसं करू, खरंच होईल का? तर या सगळ्या गोष्टीला मी असं म्हणेल, हे 101% होतं. मी आता करून घेतलंय मागच्या 2 वर्षात. मी 60 दिवस 60 पेपर घेतले होते. आणि संध्याकाळी मी पेपर घ्यायचो 9:30 वाजता, रात्री 9:30 ते 9:30 वाजता. आणि ऑफलाईन बसून घेत असल्यामुळे मुलांना यावं लागायचं आणि ते बसून सॉल्व्ह करायचे. त्या 60 पैकी मी आयोगाचे घेतले होते 40 पेपर्स आणि 20 घेतले होते मॉडेल क्वेश्चन्स. असे एकूण 60 पेपर्स घेतले होते. एवढं तुम्हाला तुमच्या लेव्हलवरती करता येईल, हे करण्याचा प्रयत्न करा. डोक्यात आत्तापासून ठेवा की मला किमान 50 पेपर सॉल्व्ह करायचे आहेत 1 एप्रिलपासून. तर एवढा सराव झाल्यानंतर माणूस तिथं चुका करेल, काही राहून गेलंय, काहीतरी कमी पडतंय, असं होण्याचा प्रश्नच येत नाही. एवढी कोर लेव्हलवरती एवढी रियालिटी आहे. या पद्धतीने त्याच्याबद्दलचा घटक आहे, जे या प्रिपरेशनसाठी, या प्लॅनिंगसाठी, या माध्यमातून आपल्याला अभ्यासासाठी लागणारे संपूर्ण घटक आहे. या दृष्टिकोनातून आपली तयारी होणं विशेष आवश्यक आहे. म्हणून ह्या 50 साठी काही पण करायचंय, तर ते कधीपर्यंत करायचंय? आतापासून 10 जानेवारी ते 31 मार्च. जवळपास 3 महिने आहेत. 5-10 दिवस मागे पुढे सोडली तर क्लोज टू 3 महिने. त्या 3 महिन्यामध्ये तुम्ही 90% प्रिपरेशन संपवू शकता. 90% प्रिपरेशन फिनिश होतं. 5-10% राहतं, ते राहणारच आहे. ते पुढे मार्च, एप्रिलमध्ये, मे मध्ये आपलं तेच काम करायचं आहे. तर हे करणं कॉम्पॅरेटिव्हली सोपं आहे. आणि या पद्धतीने आपल्याला स्टडीचा विचार करताना याच्यात अजूनही 2-3 गोष्टी काय आहेत की हे 50 पेपर मी असं का सांगतोय? कारण टाइमचा इश्यू नाहीये तुम्हाला पेपरमध्ये. कारण 2 तास आहेत, एवढा वेळ लागत नाही, इझिली होतं. पण 2 तास सगळ्यालाच आहेत. प्रश्न बरोबर आले पाहिजे हे महत्वाचं आहे. युपीएससी मध्ये पण आपण बघतोय 55-56 या रेंजमध्ये स्कोर येतो. एमपीएससी मध्ये तो 58-59 ला पोहोचलेला आहे. मग 2 तास असून सुद्धा एवढा स्कोर का येत नाही? कारण आपलं एवढं क्वेश्चन पेपरचं प्रॅक्टिस झाली नाही. आणि एवढी 50 क्वेश्चन एवढी प्रॅक्टिस का नाही झाली? कारण त्याच्या अगोदर मार्च एंडिंगपर्यंत अभ्यास झाला नव्हता. म्हणजे रिव्हिजन झालं नव्हतं. आणि मार्च एंडिंगपर्यंत रिव्हिजन न होण्याचं कारण काय होतं? जानेवारी फेब्रुवारीमध्ये अभ्यास झाला नाही. जानेवारी फेब्रुवारीमध्ये जोपर्यंत अभ्यास होत नाही, तोपर्यंत मार्च एप्रिलमध्ये रिव्हिजन व्हायचा प्रश्न येत नाही. आणि मार्च एप्रिलमध्ये रिव्हिजन होत नाही तोपर्यंत एप्रिल मे मध्ये आपण पेपर सॉल्व्ह करायचा प्रश्नच येत नाही. हे तुम्हाला रिव्हर्स काउंटडाऊन आता रियालिटी तुमच्या समोर रिप्रेझेंट केली गेलेली आहे. हे तुम्हाला एक्झॅक्ट क्लिअर समजलेलं आहे की हे करावंच लागतं. पण हे कधी पॉसिबल आहे? तर पुढचे 2 महिने किती चांगला अभ्यास आणि किती वेळ अभ्यास करतो आपण, त्यावर सगळं डिपेंड आहे. आणि हे इथं आता आपण क्लासमध्ये या पद्धतीने स्ट्रक्चर प्रिपेअर करून घेतोय. मग आपण जरी क्लासमध्ये वीकली पेपर घेत असलो, तरी तुमच्याकडे एवढे पेपर आहेत की तुम्ही दररोज एक पेपर सोडवता येईल असं तयार राहायचंय. हा माइंडसेट ठेवा. आणि हे ठेवल्याशिवाय आपण अभ्यास पण फिनिश नाही करणार 31 मार्चपर्यंत. मार्चपर्यंत रिव्हिजन सुद्धा बऱ्याच गोष्टीचं पूर्ण होऊ शकतं. आणि हे कसं होऊ शकतंय याच्याबद्दल थोडंसं एक मी तर जीएसच्या सब्जेक्ट बद्दल सांगतो. तुमच्या लक्षात काही गोष्टी येतील आहे. पॉलिटी, इकॉनॉमी, हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स, बीएस, करंट. बघा, करंट अफेअर आणि एन्व्हायरमेंट हे दोन्ही बाजूला काढा. स्पेशली एन्व्हायरमेंट हा एन्व्हायरमेंट थोडासा जिओग्राफीचा आणि थोडासा सायन्सचा पार्ट आहे आणि थोडासा करंटचा पार्ट आहे. डायरेक्ट बोलायचं म्हटलं तर इकोसिस्टम जिओग्राफीचा पार्ट आहे, बायोडायव्हर्सिटी बराच सायन्सचा पार्ट आहे आणि एक क्लायमेट चेंज हा करंटचा पार्ट आहे. म्हणजे ह्या 3 सब्जेक्टमध्ये हा डिवाइड होऊन जातो, त्याला युएस होतो आपल्याकडे. मग एक तुमचं करंट चांगलं केलंय, क्लायमेट चेंजचा टॉपिक करंटमध्ये होऊन जातो. जिओग्राफी फिजिकल चांगलं केलेलं आहे, देन तिथे इकोसिस्टम बऱ्यापैकी होऊन जातो. आणि सायन्स चांगलं केलंय
तर मग इकोसिस्टम आणि बायोडायव्हर्सिटी दोन्ही पण चांगला होऊन जातो. मग याप्रमाणे ईव्हीएसला वेगळा आत्ता अगदी मी म्हणेल की मार्चच्या सेकंड वीक पर्यंत एन्व्हायरमेंटला स्पेशल काहीच बघितलं नाही तर काही सोडून त्याला वेळ काढू नका. दुसरं करंट अफेअर. करंट अफेअर एका महिन्यात एका दिवसात करायचा विषय नाही. त्यामुळे आत्तापासून एक 40-45 मिनिटं 1 तास रिझर्व्ह ठेवा. ओनली 1 आवर करंटसाठी रिझर्व्ह. मग एक 1 इयरबुक घ्या, एखादं काही कुठलं स्पेशल अंक घ्या, पण एकच सोर्स, भरपूर असं काही सोर्सेस मटेरियल वापरू नका, पण एकच कंटेंट ठेवा ज्याच्यात दररोज 1 तास केलं तरी 50-60%, 80% कमी होऊन जाऊ शकते. पण एक करंट, एकच तास. आता तुमच्या समोर आहेत हे बाकीचे 5 विषय. ह्या 5 पैकी ना कोणताही एक विषय जो तुमच्या म्हणतो ना की तो खूप अवरेज सब्जेक्टमध्ये जातो, म्हणजे त्याच्यात मला काही एक्सपेक्टेड नाहीये किंवा काही काय करेल मी याच्याबद्दल मला काही डाऊट वाटत नाही, किंवा ते मला आवडतच नाही, किंवा मी त्या विषयाला ऑप्शनला टाकायचा विचार करतो, असं काही वाटत असेल, या 5 पैकी ना एक विषय कोणाचा एक वर्स्ट असतो, त्याचा आपलं जमत नाही, त्याला थोडंसं बाजूला ठेवा. एक विषय समजा मी थोडासाठी घेतलं सायन्सला, मी थोडंसं आता बघेल असं मला वाटत नाही, तर तुम्ही कम्प्लीट आता एनर्जी लावा ह्या 4 विषयावर. हे 4 विषय म्हणजे पुढचे 2 महिने अगदी खूप मजबूत वर्कआउट आहे या विषयावर आहे. इन युअर कंडिशन फेब्रुवारी एंडिंग पर्यंत तुमचे 4 विषयाचा बेस्ट प्रिपरेशनचा पार्ट कम्प्लीट झाला पाहिजे. म्हणजे तुम्हाला वाटलं पाहिजे की या 4 विषयांना मला काय पण विचारा, मी ऑल टाइम तयार आहे. हे 4 विषयावर तुम्ही ठेवा. मी 4 म्हणजे हेच म्हणत नाही, ह्या 4 मध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. इतर हिस्ट्रीला सायन्सच्या ठिकाणी शिकू शकता, सायन्सच्या ठिकाणी हिस्ट्री घेऊ शकता, कुठलाही विषय घेऊ शकता, पण त्या 5 पैकी 4 विषयावर तुम्ही स्वतःला सांगू शकता की या 4 विषयाचं म्हणजे ऑलमोस्ट 60-65 क्वेश्चन येणार आहेत आणि त्याला मी हँडल करायला प्रिपेअर्ड आहे. मग फेब्रुवारी नंतर मी काय करेल, मग मार्च महिन्यामध्ये हे जे 4 होते ना, ह्या 4 पैकी जे माझे राईट हँड झालेत असे 2 आहेत, जे माझे कम्प्लीट राईट हँड सब्जेक्ट आहेत, अशा 2ला बाजूला काढतो आणि तिथे मी टाकून देतो एन्व्हायरमेंटल सायन्सला मार्चमध्ये. आणि हे जे बाकी माझे आवरेज होते, हे राईट हँड होते, तिथे ह्याला काढून टाकतो आणि तिथे मी सायन्स एन्व्हायरमेंटला घेतो. आणि जे बाकी 2 आहेत त्याला मी कंटिन्यू रिव्हिजन करतो. म्हणजे काय करेल मी मार्चमध्ये याचं रिव्हिजन, कारण अजून आवरेजमध्ये ह्याला बेस बनवायचे मला, म्हणून ह्याला मार्चमध्ये रिव्हिजनला घेतो आणि याला अभ्यासाला घेतो. मार्चमध्ये हे पण संपत आहे, मग आता गॅप पडला की बेस सब्जेक्टला एप्रिलमध्ये ह्याच्यापासून स्टार्ट पुन्हा. मग एप्रिलमध्ये सगळ्या विषयाचं रिव्हिजनला काम करता येतो. वेळ कमी पडतो, एवढं जास्त आहे, मी कधी करू कसं करू ह्याचा याचा लोड घ्यायची गरज पडणार नाही. याप्रमाणे आपण आपल्या सब्जेक्टला न्याय देऊ शकतो आणि टाइम मॅनेजमेंटमध्ये सगळ्या विषयाचं एक काउंटर टार्गेट ठेवून आपण त्याची तयारी बेस्ट करू शकतो. आता ह्याच्याशिवाय राहिला एक पेपर आपला सीसॅटचा. तर सीसॅट तर आता ऑलमोस्ट बऱ्यापैकी डिपेंड करत आहे ते कॉम्पिटिशन वरतीच. तर आता मॅथ रिझनिंग मध्ये जेवढं जास्त वेळ घालवण्याची गरज नाही, पण आता जेवढं क्लासमध्ये घेतलं जाते ना तेवढंच सीसॅट करा. घरी जाऊन थोडं सुद्धा अभ्यास सीसॅटचा करू नका. आठवड्याला रविवारी 1-2 तास देता आले तर ते द्यायचा प्रयत्न करा, तेही युपीएससीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, युपीएससी साठीच. एमपीएससी साठी या पॉईंट ऑफ व्ह्यू करण्याची विशेष गरज नाही. एमपीएससी साठी सीसॅटला कम्पॅरेटिव्हली खूप जास्त इझियर पेपर येऊन जातो. आता लोकांनी दुनियाभरचे स्कोर काढले, एवढा सोपा पेपर होता यावर्षी राज्यसेवेचा सीसॅटचा पेपर. त्यामुळे एमपीएससी टार्गेट ठेवलंय, देन सीसॅटला एवढा वेळ द्यायची गरज नाही. पण क्लासमध्ये जेवढं सीसॅटचे लेक्चर होत आहे, जेवढं क्लासमध्ये शिकवलं जात आहे, तेवढं सर जे जेवढं सीसॅट घेत आहे तेवढं मोर दॅन सफिशियंट आहे. खरं तर आवश्यकतेपेक्षा जास्त आहे, त्याच्या बाहेर काहीच म्हणजे काहीच नका करू. एवढं सीसॅटला क्लासमध्येच मॅनेज करा टाइम देऊन. बाकी मात्र घरी 1 डे जीएस वर टार्गेट ठेवा आणि या जीएसच्याच पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपल्या तयारीला अंतिम स्टेपमध्ये घेऊन जाताना मी आता मगाशी बोललो त्याप्रमाणे ही प्रायोरिटी सब्जेक्टची असावी. आता इथून पुढे हे जे 5 विषय आहेत, हेच डोक्यात 5 विषय ठेवा. ह्या 5 विषयाला आपल्याला परफेक्ट प्रिपेअर करायचं आहे. एन्व्हायरमेंटला वेगळा काढायचं नाही, करंटला मात्र आपण डेली एक रिझर्व्ह टाइम ठेवलाय. मग आता डेलीमध्ये 3 गोष्टी तुमच्या रिझर्व्ह झाल्यात, एक रिव्हिजन, एक प्रॅक्टिस आणि एक करंट. ह्याचे 1.5 आवर 3 स्लॉट आहेत. म्हणजे 3 स्लॉट कोणते काढायचे तुम्ही ठरवू शकता. एक स्लॉट रिव्हिजनला, एक स्लॉट प्रॅक्टिसला आणि एक स्लॉट करंटसाठी. असे 1.5 तास, आणि 1.5 तास तिन्ही पण आहेत ना, हे अगदी नॉन परफॉर्मिंग टाइम पाहिजे. चांगला क्वालिटी टाइम थोडाही नाही द्यायचा आहे तिन्हीला पण. रिव्हिजन पण कधी करता येतं, प्रॅक्टिस पण कुठेही बसून करता येते आणि करंट पण कुठेही बसून वाचता येतं. असं माझं कॉन्सन्ट्रेशन लागत नाही, माझा अभ्यासाचा मूड नसतो,
आणि तेव्हा खूप डिस्ट्रॅक्शन राहतं. असा कोणताही मी टाइम ठरवतो ज्या टाइममध्ये मला तिन्ही गोष्टी याप्रमाणे करायचे, 1.5 आवर 1.5 आवर याप्रमाणे. तर मग माझं जे ठरवलेलं प्लॅन आहे त्याप्रमाणे माझी तयारी कंप्लीट होऊ शकते, असं म्हणायला भरपूर स्कोप राहतो या प्रिपरेशनमध्ये. आणि आता मगाशी बोललो त्याप्रमाणे हे इथून पुढे आपलं स्टडी प्लॅन असावं. पर डे जे आता आपण क्लासमध्ये घेतोय, तुम्हाला क्लासमध्ये जे मटेरियल मिळणार आहे टीचिंग सोबत, म्हणजे लेक्चर होणार आहे, लेक्चर सोबत तुम्हाला प्रिंटेड मटेरियल मिळणार आहे, प्रिंटेड मटेरियल सोबत तुम्हाला डेली पेपर मिळणार आहे, डेली पेपर सोबत वीकली पेपर होणार आहे आणि सगळं 3 लेयर प्रोग्राम आहे, ज्याच्यामध्ये लेक्चर, रिव्हिजन आणि टेस्ट ह्या 3 स्टेज मधून तुमचं मार्च एप्रिल पर्यंतचे टार्गेटेड स्टडी आणि त्याच्याबद्दलचे ऑब्जेक्टिव्ह हा या ठिकाणी या पद्धतीने पुढे इम्प्लिमेंट केला जाणार आहे. मूळ ऑब्जेक्टिव्ह हाच आहे की विद्यार्थी का फेल होतोय, तर तो फक्त एकतर काही वेळेला चुकीच्या डायरेक्शनमध्ये सेल्फ स्टडी करतोय किंवा तो अनावश्यक गोष्टी वाचत बसतोय. तिसरं, काही वेळेस फक्त क्लासेस करतोय पण त्याचा अभ्यास न झाल्यामुळे रिझल्ट येत नाही. तर काही वेळेला फक्त पेपरची प्रॅक्टिसच करतोय, अभ्यास नाही केलाय, क्लास नाही केलाय, पण मार्कच येत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी जो लुफुल आहे, ज्याच्यामुळे रिझल्ट येत नाही असं दिसतंय, अशा सर्वच गोष्टीला इथं प्रायोरिटीनं फोकस करण्याचा प्रयत्न केलाय, की ज्यामुळे तुम्हाला तसा कुठलाच गॅप पडलाय मार्च एंडिंग पर्यंत असं वाटलं नाही पाहिजे. याप्रमाणे क्लास, नोट्स, रिव्हिजन आणि प्रॅक्टिस ह्या 4ही स्टेजच्या माध्यमातून आपल्याला मार्च एंडिंग पर्यंत प्रिपरेशन बेस्ट लेवलवरती घेऊन जाता येईल आणि तुम्ही एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तुमच्या सेल्फ स्टडीला कसं वेळ देता येईल आणि त्याप्रमाणे आपला अभ्यास मेंटेन करता येईल, प्रॅक्टिस रिव्हिजन करता येईल, याप्रमाणे आपण तयारी करू शकतो. ह्याचा एक बेसिक अंदाज यावा आणि त्या दिशेतच आपली तयारी करता यावी, या ऑब्जेक्टिव्हलीनं हा सगळा स्टडी प्लॅन सांगितला आणि या टाइममध्येच आपल्याला जे आपला ऑब्जेक्टिव्ह होता त्याप्रमाणे काम करता येतं. आणि जे मगाशी मी बोललोय त्याप्रमाणे पर डे इथून पुढे आता लेक्चर होताना तुम्हाला सिलेबस तसाच अनालिटिकल डिकोड करून एकेका दिवशी त्या सब्जेक्टचा आता पुढच्या 8-10 दिवसात आपला शेड्यूल उपक्रम तसा होणार आहे. एक 8-10 दिवसानंतर लेक्चर रेग्युलर जसे सुरू झाले तसं 2 लेक्चर सुद्धा होऊ शकतील. ते सगळं तुमच्याशी डिस्कस करून तुमचा टाइम मॅनेजमेंट, इथले ऑब्जेक्टिव्ह, इथले टीचर्स ह्या सगळ्यांच्या सोबत डिस्कस करून त्याबद्दलचा प्लॅन होणार आहे. पण हे पहिली प्रायोरिटी अशीच असणार आहे. लेक्चर मधल्या पुढच्या 8-10 दिवसात सिलेबस आणि DYQ हे दोन्हीचं एक बॅलन्स घेऊन मग देन पुढे तुम्हाला रिव्हिजन प्रॅक्टिसच्या कॉन्टॅक्टनं तयार होण्याच्या दृष्टिकोनातून प्रिपेअर करणे आणि या सगळ्यांचा पुढच्या 4-5 महिन्यातला नेमका काय ऑब्जेक्टिव्ह आहे त्याचंही पिक्चर मी या अंतर्गत ऑलमोस्ट सगळं क्लिअर केलेलं आहे. हे आपल्या तयारीमध्ये या पद्धतीने आपल्या अभ्यासाची सुरुवात होणं गरजेचं आहे. UPSC आणि MPSC दोन्ही एक्झाममध्ये आपला प्रीचा रिझल्ट आला पाहिजे, यासाठी आपण या माध्यमातून पुढे इथून तयारी करणार आहोत. इथपर्यंत काही गोष्टी ज्या जरुरी होता आजच्या लेक्चरमध्ये सांगणं, त्या मी क्लिअर करायचा प्रयत्न केलाय. पण त्यासोबत आतापर्यंत मी तुम्हाला प्रश्न विचारला नाही, त्याबद्दल तुम्हालाही हे प्रश्न विचारता यावेत यासाठी इथं मी आता प्रश्न तुमच्याकडे टाकतोय. तुमचे प्रिलिम्स एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं, इथून पुढे क्लासच्या ऑब्जेक्टिव्हच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं, तयारीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं काही तुमचे डाऊट आहेत तर ते डाऊट जरूर विचारा. ऑनलाईनच्या पण विद्यार्थ्यांनी विचारा आणि ऑफलाईनच्या पण विद्यार्थ्यांनी विचारा. तुमच्या काही शंका आहेत, येणाऱ्या एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं काही एक्सपेक्टेशन्स आहेत, काही तुम्हाला अपेक्षित आहेत, जे इथून क्लासमध्ये आपल्याकडून घेतले जाणार आहेत, त्याबद्दलचे काही एक्सपेक्टेशन्स आहेत, तर ते जरूर तुम्ही सांगू शकता. जे आतापर्यंत ऐकले त्यानंतर काही प्रश्न तयार झालेत, काही प्रश्न सॉल्व्ह झालेत, काही अजून डाऊट राहिलेले आहेत, तर त्या रिलेटेड काही वाटत असेल तर म्हणजे आपण त्यानंतर थांबू. मला वाटतं लेक्चर अजून 10:30 वाजता मे बी आहे. CSATचं लेक्चर आहे मे बी रवी सरांचं. तर त्यांच्याकडून तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी स्पेशल बऱ्याच कळतील. तर ते पूर्ण डिटेलमध्ये प्रॉपर ऐका. अजून प्रिलिम्सच्या एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं आपण अजून एक मास्टर स्ट्रोक या डायरेक्शनमध्ये जाऊ शकतो. त्याच्याबद्दल तयार होता येते. पण तरी आतापर्यंत सर आपण आता प्लॅन बनवला ना जानेवारी फेब्रुवारी, आपण सध्या तरी त्याच्यावर फोकस करूया. आपण क्लासमध्ये असं करतोय का की जे तुम्ही 4 कोर सब्जेक्ट सांगितले, पॉलिटी, जिओग्राफी, हिस्ट्री आणि इकॉनॉमी. आणि नॉर्मली असं होतं की इतर पण असलेले सगळेच मान्य करतील की सायन्स जरा थोडासा त्रासदायक ठरतो सगळ्यांना.
जे नॉन सायन्स बॅकग्राऊंडवाले आहेत त्यांच्यासाठी पण आणि जे येस येस कमी येस इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे तरी पण सायन्स. येस येस मग त्याच्यासाठी स्पेशल आपण मार्क्स देतो. मग असं करूया का की क्लासमध्येच मला माहित नाही हो, आपलं हो. टाइम टेबल हो, फिक्स हो. झालंय का? तर मग हे 4 सब्जेक्ट आपण संपवून टाकूया ह्या 2 महिन्यामध्ये, हम्म, हम्म. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये. हम्म. आणि मग स्पेशली परत नंतर मग फक्त सायन्स सायन्स घेतो. पेपर. आता जसं आपण प्लॅन जसं बनवतो ना, की हम्म. ह्या 15 दिवसात हे करूया, ह्या 15 दिवसात मग ते आमच्यासाठी पण बरं होईल. येस येस म्हणजे म्हणजे स्पेशल वेळ हां. तुमचं म्हणणं आहे की जसं मी मगाशी ते एक जस्ट जनरल म्हणून मी चर्चा केली की पॉलिटी इकॉनॉमी हिस्ट्री जिओग्राफी एक कॉमन सब्जेक्ट होतो आणि तो जर फेब्रुवारी एंडिंगपर्यंत झाला तर मग मार्चमध्ये ओनली मार्च पूर्ण महिना सायन्सला असं त्याचा फायदा किंवा त्यासोबत करंट वगैरे. हा करंट आणि त्याचा सायन्स फायदा असा होतोय ना, की जानेवारी फेब्रुवारीमध्ये हे 4 सब्जेक्ट संपले, तर हम्म. जवळपास 15, 15 आणि 10 म्हणजे 30-50 मार्कचा ते येऊन जाते खूप चांगला आणि तो कॉन्फिडन्स चांगला वाढून जातो. हो हो म्हणजे 50 हा. मार्क आणि जे तुम्ही मागे सांगितलं की जानेवारीमध्ये सुरुवात जोरदार होते, फेब्रुवारी परत हम्म. ऊस पडत होतं, परत प्रेशर वाढतो आणि परत मार्च मे मध्ये आपण ते पूर्ण अभ्यास टाकून देतो. तर तिथं जर जायचं नसेल हा. आपल्याला, मग कारण की माझं असं झालं की माझा गेल्या वर्षी कंबाईन 1.5 मार्काने राहील ओके आणि राज्यसेवा 3.5 मार्काने राहील. ओके लास्ट टाइम बोललो येस येस होतो. माहिती आहे मला हो. मग ते असं करायचं. होतंय मी बघ सरांच्या कानावर टाकतो याच्याबद्दल म्हणजे शेड्यूल आता आज जे सर येणार प्रवीण सर त्यांनीच बहुतेक सायन्स घेत आहेत तर सरांच्या पण कानावर टाकू शकता हा जो तुम्ही आता मुद्दा सांगितला की तो सरांशी पण तुम्ही डिस्कस करा आणि मी पण सरांना सांगतो की याप्रमाणे काही प्लॅनिंग करता येईल तर नक्कीच कारण ते सायन्स असा विषय ना, आता कधी कितीही केला ना, तर तो थ्रू आउट घेऊन जाणं जरा अवघड जातं. बरोबर आहे. एक्झामच्या 1 महिना आधी वगैरे थोडं फ्रेश मध्ये राहील. हो एक्झॅक्टली नक्कीच आपण त्याच्याबद्दल फ्युचर म्हणजे अजून लेक्चरचं टाइम टेबल शेड्यूल फायनलाइज नाही झालेलं आहे तर त्याप्रमाणे जे बेस्ट आउटपुट देईल याप्रमाणे डिझाईन करत येईल तसं आपण टाइम टेबल ठरवत असलं आणि सर दुसरा एक विषय परत हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे, सगळ्या स्टुडंटचाच, की आता जसं झालं की आता ज्यामध्ये आपण पूर्ण फोकसमध्ये असतो. आपण काय करू शकतो या सगळ्या गोष्टीसाठी, की ते नाही डिस्ट्रॅक्ट नाही झालं पाहिजे. डिस्ट्रॅक्ट नाही म्हणत आहे, पण लूज नाही पडलो हो, हो. पाहिजे. त्याच्यात आपण ॲज अ क्लासमध्ये येस कसं एक्झॅक्टली एक मेंटरशिप म्हणून तुम्ही एक्झॅक्टली कसं काय करू शकता? एक्झॅक्टली त्याच्याबद्दलच जास्त फोकस करायचा आहे तुम्ही म्हणजे तुम्हाला आजच्या दिवसासाठीच एक काही मेन ऑब्जेक्टिव्ह टार्गेट दिलाय आणि उद्यापर्यंत ते करायला लावलेलं आहे उद्या त्याच्यावर काही रिव्हिजन प्रॅक्टिस झाली आहे तर मग तुम्ही दिवसभरात यूज नाही पडणार असं वीकली जर झालं तर तुम्ही पुढच्या वीकमध्ये पण तसंच काम करू शकाल आहे तर ते आपण तुम्ही मध्ये बिटवीन लाईन मध्ये कुठे यूज नाही पडणार किंवा डायव्हर्ट नाही होणार या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण उपक्रम नक्कीच यामध्ये इम्प्लिमेंट करणार आहोत करूया आपण ती आहे त्याच्यामध्ये मी जसं मी दिवसभराचं सांगितलंय की आम्ही लेक्चरमध्ये जसं करून घेतो तसं लेक्चर नंतरही पुढे दिवसभरात बऱ्याच गोष्टी त्या रिलेटेड करायच्या आहेत तर त्यावर आपण कारण की म्हणजे मला हे सगळं मान्य आहे की स्वतःवरती कंट्रोल असला पाहिजे स्वतः. पण ते कधी कधी असं होतं या सगळ्या प्रोसिजरमध्ये तुम्ही किती स्वतःवर कंट्रोल ठेवून करत असला तर 2 दिवस करता तिसरा चौथा दिवस जातो मग 5व्या दिवशी पुन्हा राग आणि कंट्रोल आणतो पण ती कन्सिस्टन्सी मेंटेन consistencyसाठीच, येस ते कोणाचा तरी जरा अंकुश असेल येस ना, येस येस पण ते बोलल्याशिवाय आणि कोणी करायला लावल्याशिवाय आपण ते करू नाही शकत आहे सो ऑब्व्हियसली त्याच्यावर आपण काम करू अजून काही ठीक आहे थांबूयात मग बाकी काही आपल्याकडे आपण आपली स्टडी हे प्लॅन सोबत चालू द्यायचं की आपण नाही आता ते काही गोष्टी डिपेंड करतात जसं की समजा क्लास झाला हिस्ट्री आणि जॉग्राफीचा तर म्हणजे झालंय त्याचं रिव्हिजन प्लस 1-2 विषयाचा अभ्यास आपल्याला करणं आवश्यक आहे मग आपण सेल्फ स्टडी मध्ये पण काही विषयाचा अभ्यास करू शकतो त्याच विषयाचे रिलेटेड रेफरन्स पण असू शकतो आपल्याला जसं कव्हर अप करायचंय त्याप्रमाणे करत असू शकतो ते पुढच्या 5-6 दिवसात काही लेक्चर झाले की तुम्हाला एक पिक्चर क्लिअर होईल की मी क्लास सोबत काय काय करू शकतोय असं मग त्याच्यानुसार आपण टाइम टेबल तयार करू म्हणजे आपणही तसं तुम्हाला टाइम टेबल देऊ की तुम्ही दिवसभर हे विषय वाचा याप्रमाणे हे करा जसं मी आज सांगितलंय तसं मी ते पिक्चर पूर्ण अगदी रिटर्न मध्ये तुम्हाला देईल की त्या टाइम मध्ये त्या डेडलाईन पर्यंत त्या डेट पर्यंत आपण ते सब्जेक्टला फिनिश करता येईल याप्रमाणे क्लासमध्ये पण आणि सरकारी कारण दोन्ही गोष्टी आता आपल्याला बॅलन्स करणं गरजेचं आहे फक्त क्लास करून तेवढंच मी थांबतो असं नाही आणि म्हणली सेल्फ स्टडी करतो तर ती कम्प्लीट नाही होणार आहे त्यामुळे दुपारनंतर सेल्फ स्टडी पण आणि क्लासमध्ये पण त्या दोन्ही गोष्टी आपण कम्प्लीट दोन्ही सरळच करूया कारण दिवसभर अभ्यास पण करणं गरजेचं आहे कारण तुम्ही पण अभ्यास केला पाहिजे आणि फक्त क्लास केलंय देन मग ऑलच कम्प्लीट झाले असे होत नाही त्यामुळे दिवसभर मी जे बोललोय त्या ऍक्टिव्हिटी सगळ्या करायला वेळ पुरणार नाही एवढं बिझी शेड्यूल पण असेल सो तिकडे वेळ द्यायचं चालेल थांबूयात आपण बाकी नेक्स्ट वीक मध्ये माझं लेक्चर पुन्हा येईल तर आपण त्या सगळ्या क्वालिटी बद्दल चर्चा करणार आहोत
आज फक्त ओव्हरऑल पूर्ण बॅचच्या माध्यमातून काय प्लॅन होता ते तुम्हाला मी इथं आज इंट्रोड्यूस केलंय आणि तुमच्या स्टडी बद्दलही पुढे काय करायला पाहिजे तेही सांगितलंय. आता थोड्या वेळामध्ये सरांचं लेक्चर होईल, ते लेक्चर पूर्ण कम्प्लीट ऐका व्यवस्थित आणि मग देन रेग्युलर पुढच्या आता आठवड्याभरात जे लेक्चर्स आहेत तेही लेक्चर्स ऐका पूर्ण आणि कन्सिस्टंटली पूर्ण शेड्यूल बघा आणि मग देन पुढच्या वीक पासून मग जसे कंटेंट लेक्चर सब्जेक्ट सुरू होतील त्यानंतर मग त्याच्याबद्दलचं प्लॅनिंग करता येईल. आणि माझं जे आता येणारं लेक्चर होईल ते पूर्ण कॉन्स्टिट्यूशनचं होईल. त्याच्यात मी तुम्हाला जे आज बोललोय सिलेबस ऑल डिकोडिंग त्यानंतर PYQ त्या सगळ्यांचे मी तुम्हाला पूर्ण स्ट्रक्चर म्हणून देतो. त्याला पूर्ण 2 तास लागतील. मग देन त्याच्यानंतरचा लेक्चर येईल डायरेक्ट टॉपिकचा. तिथून आपण मग कंटेंट सब्जेक्टला सुरुवात करूया. ठीक आहे, चालेल. थँक्यू.